पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये पुण्य सलिला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये पुण्यपावन सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये ज्ञानमय आजान वृक्षाच्या बागेमध्ये त्रिभुवन विख्यात सुवर्ण पिंपळाच्या छायेखाली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 724वा संजीवन समाधी सोहळा त्या प्रित्यर्थ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची संस्थानद्वारे आयोजित संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र प्रवचने थेट प्रक्षेपण ऑनलाईन सेवा संपूर्ण विश्वभर श्रवणास येत आहे। आपण ज्ञानोबरायांचं चरित्र पाहत आहोत। आज ज्ञानोबरायांचा 724वा संजीवन समाधी सोहळा आहे। कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबरायाला समाधी दिलेली आहे। त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करी गा उद्वेग अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवलाह्या। आज ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे आणि त्या प्रित्यर्थ आपल्या ह्या प्रवचनाच्या सेवा चालू आहेत। ज्ञानोबरायांच्या या समाधी सोहळ्याला देव गणगंधर्व यक्ष किन्नर सर्व मंडळी येतात। हे प्रकरण आपण पुढे पाहणारच आहोत। क्रमप्राप्त ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचं थोडंसं चिंतन करून पुढे जावयाचं आहे। ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचं चिंतन पाहत असताना ज्ञानोबरायांचा सर्व मंडळी तशी पंढरपूर कार्तिकी वारीला आली होती। तिथून पांडुरंगाने सर्वांना आमंत्रण दिली की आपण सर्वांनी ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यावयाचं आहे। आणि मग ही सर्व मंडळी ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला आलेली आहे। पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचकोसावरी साधुजन आणि ज्ञानोबरायाला अष्टमीपासून अमावस्येपर्यंत इथे उत्सव केला आणि ज्ञानोबरायाला त्रयोदशीला समाधी दिलेली आहे। अष्टमीला काय करावं, नवमीला काय करावं, दशमीला काय करावं, एकादशीला काय करावं, द्वादशीला काय करावं, त्रयोदशीला काय करावं, चतुर्दशीला काय करावं आणि अमावस्येला काय करावं याकरिता नामदेव महाराजांची एक प्रसिद्ध समाधी आहे। अष्टमीला यावं आळंदीमध्ये आणि काय उत्सव करावा तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात मग नेमिली या तिथी या उत्सवाचा नियम केलेला आहे। अष्टमीचा नियम करून दिलेला आहे आणि अमावस्येपर्यंत थांबावयाचा आहे। नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेवी राहील नेमेशी तरी तो तरेल भोतळी। अष्टमीपासून अमावस्येपर्यंत हा ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव असतो आणि या कालावधीमध्ये माणसाने नियमाने राहावं। अलंकापुरीमध्ये काही फडकरी मंडळीचे आणि काही इतर मंडळीचे अष्टमीपासून अमावस्येपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह असतात। काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारची ज्ञानेश्वरीवरची प्रवचने, ज्ञानोबरायांची चरित्र, भागवत कथा, रामायण कथा, सायंकाळी हरिपाठ, प्रदक्षिणा, हरिकीर्तने, जागर, अन्नदान असा उत्सव अष्टमीपासून अमावस्येपर्यंत असतो। बऱ्याच दिंड्या दशमीला येतात आणि द्वादशीला निघून जातात, परंतु हा उत्सव खरा दशमी ते द्वादशी नाही आहे। काही मंडळी दशमीला येतात आणि त्रयोदशीला निघून जातात, तर तो तसाही नियम नाही आहे। मग नेम काय आहे? मग नेमिली या तिथी नेम घालून दिलेली तिथी आहे अष्टमी। अष्टमी कृष्ण समर्थी कृष्ण कार्तिक वद्य कृष्णाष्टमी ही समर्थ तिथी आहे आणि त्या दिवशी काय करायचं? कीर्तन केलिया यथार्थी ब्रह्मलोक पाविजे। या दिवशी यथार्थी कीर्तन करावं म्हणजे जसं शास्त्र प्रतिपादित आहे, संतांच्या परंपरेला धरून आहे, असं कीर्तन जर केलं तर तो ब्रह्मलोकाला प्राप्त होतो। ज्याला अष्टमीला येणं होत नाही त्याने नवमीला यावं। नवमीला आले तर काय काय विधी आहे नवमीचा? नवमी गजर कथेचा तरी तोची वैष्णव साचा चतुर्भुज होईल हे वाचा वदून या गेले। नवमीला यावं आणि हरिकथेचा गजर करावा। नवमी गजर कथेचा असं जर करील तरी तोची वैष्णव साचा त्यासच खरा वैष्णव असं म्हणतात। त्याला फळ काय भेटेल जर? नामदेव महाराज सांगतात चतुर्भुज होईल हे वाचा
वधोनिया गेले. चतुर्भुज होईल म्हणजे स्वरूपता नावाची मुक्ती त्यास प्राप्त होईल. त्या स्वरूपता नावाची मुक्ती प्राप्त होईल. ठीक आहे, नवमीचा विधी सांगितला. समजा जर दशमीला आलं तर काय चालेल? तेही चालेल, परंतु दशमीचा विधी ऐकून घ्यावा. काय आहे दशमीचा विधी? तर नामदेव महाराज सांगतात, सहज हे दशमी दिंडी जागरण आश्रमी, तो येईल वैकुंठ ग्रामी कीर्तन करिताची. दशमीला यावं आणि दिंडी काढावी. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा. दशमीच्या दिवशी इंद्रायणीचं स्नान करावं, क्षेत्र प्रदक्षिणा करावी, कीर्तन करावं, जागर करावं. तो येईल वैकुंठ ग्रामी, त्याला सलोकता नावाची मुक्ती प्राप्त होते. अष्टमीचा विधी झाला, नवमीचा विधी झाला, दशमीचा विधी झाला. म्हटले महाराज एकादशीला जर आलं तर काय होईल? नामदेव महाराजाच्या गाथेत एकादशीची 2 प्रमाणं आलेली आहेत. कार्तिक वद्य एकादशीची, परवाच्या वारीची. तर काय आहे त्याचं महत्त्व? तर नामदेव महाराज सांगतात, एकादशी श्रेष्ठ गाढी, नामस्मरणे कोटी आगजोडी, एक एक घडी युगा एवढी, एवढे सामर्थ्य याचे. एकादशी तिथी श्रेष्ठ आहे, गाढी आहे. या दिवशी जर नामस्मरण केलं तर नामस्मरणे कोटी आगजोडी, नामचिंतनाने कोट्यवधी यज्ञाची फलश्रुती त्याच्या पदरात पडते. एक एक घडी युगा एवढी. आळंदीच्या वद्यवारीची एकादशी जी आहे, तर या एकादशीची एक एक घडी, इतर केलेली युगाची साधना, इतर वेळी युगभर केलेली साधना, आणि कार्तिक वद्य एकादशीच्या दिवशी केलेली एक घडीची साधना बरोबरीची आहे. एक एक घडी युगा एवढी, एवढे सामर्थ्य याचे. मग एकादशीच्या दिवशी घडीसुद्धा वाया जाऊ द्यायची नाही. काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवली. आणि म्हणून एकादशीचं असं महत्त्व आहे. एकादशी दिननिशी, दिवसा आणि रात्री काय करावं? कीर्तन करिता अहर्निशी, तरी तो सकळ कुळ तारेल. एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी, जागरण करावं. कीर्तन करिता अहर्निशी, तरी तो सकळ कुळ तारेल. तर तो संपूर्ण आपल्या कुळाला तारून नेईल. तर सतरती लोकांस तारयती, या नारद भक्ती सूत्राप्रमाणे तोही तरेल आणि संपूर्ण कुळही तारून नेईल. ठीक आहे, एकादशीचं महात्म्य कळलं. द्वादशीला काय करावं? तर द्वादशी क्षीरापती. द्वादशीला 2 उत्सव आहेत, सकाळी पारणा आणि संध्याकाळी क्षीरापती. सकाळीची पारणा करावी, संतश्रेष्ठ ज्ञानोबरायला नैवेद्य द्यावा, आणि सायंकाळी मात्र क्षीरापतीचं भजन करावं, कीर्तन करावं, दिंडी प्रदक्षिणा करावी, जागर करावा. द्वादशी क्षीरापती, कीर्तन करीत आल्हादी, तो पावन होईल गोविंदी निजपदी विष्णूच्या. त्यास भगवंताचं निजपद प्राप्त होईल. कोणतं पद? ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः. हे जे गीतेमध्ये वर्णिलेलं जे पद आहे, या पदाची प्राप्ती होईल त्यास द्वादशीच्या उत्सवानंतर. त्रयोदशीला जर येऊन आळंदीत उत्सव केला तर काय फळ आहे? तर त्रयोदशी उत्तम थोर करील दिंडी पताका गजर. पताका घेऊन दिंडी काढावी, प्रदक्षिणा करावी. टाळ मृदंग झनत्कार, टाळ मृदंग घेऊन साधना करावी, तरी तो सकळ कुळ तारील, तो संपूर्ण कुळाला तारील. त्रयोदशीला काल्याचं कीर्तन करू नये. स्वतः समाधीच्या अभंगात प्रमाण आहे, त्रयोदशीला काला प्रसंग सांगू नये, समाधी प्रसंग सांगावा. त्रयोदशी म्हणे पांडुरंग, काही न करी गा उद्वेग, अलंकापुरी समाधी प्रसंग करी लवलाया. अलंकापुरीला समाधी प्रसंग करावा, समाधी प्रसंग सांगावा. आणि म्हणून आमच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान, इतर काही फडकरी मंडळी, सद्गुरू वास्कर महाराज असतील, सद्गुरू देहूकर महाराज असतील, आदी जेवढे काही फडकरी आहेत, सद्गुरू आजरेकर महाराज असतील, आमचे टेंभूकर असतील, ओखळीकर असतील, श्री संत नामदास असतील, या सर्व मंडळीचा काला घाटावर सद्गुरू मारुती महाराज गुरव यांच्या समाधीपुढे सेवा असतात. या सर्व सेवेंचा काला अमावस्येचा आहे. त्रयोदशीला ज्ञानोबरायचा समाधी उत्सव करावा. चतुर्दशीला काय करावं? चतुर्दशी आणि अमावस्येचं एकच प्रमाण आलेलं आहे. नामा म्हणे चतुर्दशी, अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेवी राहील नेमेशी. ज्ञानोबरायांच्या ठिकाणी आळंदीमध्ये माणसाने नेमधर्माने राहावं, तरी तो तरेल भोतळी, तो भूतळामध्ये तरून जाईल. चतुर्दशीचा उत्सव झाल्यानंतर अमावस्ये दिवशी केला गोपाल काला, मग वैष्णवाला लाभ मोठा. अमावस्येच्या दिवशी काला करावा आणि मगच वैष्णवाला काही लाभ प्राप्त होतो. ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे. आज
त्रैलोक्याला ज्ञानाची शिकवण देणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबराय संजीवन समाधी घेते झाले. ज्ञानोबरायांची ही 108वी समाधी आहे. ज्ञानोबराय हे नुसते कलियुगातले संत नाही आहेत. ज्ञानोबरायची ही समाधी कृतयुगापासून प्रसिद्ध आहे. कृतायुगी क्षेत्र आधी ज्ञानदेवा येथे समाधी, देव सांगत असे शुद्धी, योग बुद्धी जुनाट. कृता त्रेता द्वापारा आधी येथे सकळांची समाधी, धन्य ज्ञानदेव गोविंदी रातोनी येथे बैसले. संतश्रेष्ठ ज्ञानोबरायांची समाधी कृतयुगापासून आहे तर कलियुगापर्यंत ज्ञानोबरायांनी 107 समाधी आणि आत्ताची जी विद्यमान समाधी ही 108वी समाधी आहे. अष्टोत्तरशे वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. ज्ञानोबरायांचं हे पूर्वीचंच स्थळ आहे समाधीचं. ज्ञानोबरायांची समाधी कृतयुगापासून आहे, आज कलियुगात आहे. पुढे किती दिवस राहील तर त्याचीही समाधीच्या अभंगात प्रमाण आलेली आहेत. ज्ञानोबरायाची समाधी कल्पांतापर्यंत आहे. ज्ञानोबरायाला 1 कल्पाचं आयुष्य आहे. 1 कल्पाचं आयुष्य घेऊन ज्ञानोबराय समाधीत बसलेले आहेत. देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र ताराज वदीन करा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शने उद्धारा मूढ जना. ज्ञानोबराय जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुमची समाधी स्थिर राहील. नाही, जोपर्यंत ज्ञानोबराची समाधी स्थिर राहील तोचपर्यंत चंद्र सूर्य राहतील. देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र ताराज वदीन करा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शने उद्धारा मूढ जना. मूढ जनांना ज्ञानोबराय तुम्ही उद्धरून न्या. एवढंच नाही, जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्रजळ, मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदयी साठवावे. जोपर्यंत पृथ्वीमंडळ आहे, जोपर्यंत समुद्रामध्ये पाणी आहे तोपर्यंत ज्ञानोबराय तुम्ही मृत्यूलोकात थांबायचं. आणि एकदा कल्पक्षय झाल्यानंतर, 1 कल्पाचं आयुष्य आहे ज्ञानोबरायाला, कल्पक्षय झाल्यानंतर मग मात्र कल्पांताच्या वेळी माझ्या हृदयी साठवावे. ज्ञानोबरायांना भगवंताने स्वतःच्या हृदयाची जागा दिली. तुम्ही माझ्या हृदयात येऊन राहावं. भगवंत इतर भक्ताच्या हृदयात राहतो, भगवंत भक्ताच्या हृदयात राहतो, परंतु भगवंताच्या हृदयात राहतील असे भक्त फक्त आमचे ज्ञानोबराय आहेत. बघा, हे भाग्य इतरत्र दिसून येत नाही. मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदयी साठवावे. देव म्हणतात, श्री संत ज्ञानोबराय तुम्ही माझ्या हृदयात येऊन राहायचं. म्हणून 1 कल्पपर्यंत ज्ञानोबराय इथं राहणार आहेत. म्हणून नामदेव महाराज देवाला म्हणतात, नामा म्हणे देवा चला तया ठया, विश्रांती घ्यावा या कल्पवरी. 1 कल्पापर्यंत आपल्याला इथं विश्रांती भेटणार आहे. कल्पाच्या अंताला ज्ञानोबराय भगवंताच्या हृदयात जाऊन राहतील. मग कल्पांतापर्यंत ज्ञानोबराय नुसते समाधीत राहतील का? समाधीत तर राहतीलच राहतील, म्हणून पुन्हा पुन्हा अवताराला येतील. समाधीच्या अभंगात प्रमाण आहेत. पुढे हे जन यवन संसर्ग, नामा म्हणे पुढे हे जन यवन संसर्गे कठीण, होता गाती हरीचे गुण ते उद्धरती सर्वथा. या मंडळीला ज्यावेळेस पुन्हा पुन्हा भारतावर अधर्माचं राज्य येईल, पृथ्वीवर अधर्माचं राज्य येईल, त्यावेळेस ज्ञानोबराय पुन्हा समाधीतून बाहेर येऊन कल्पांतापर्यंत ज्ञानोबराय पुन्हा बाहेर येतील आणि समाजाला तत्त्वज्ञानाची शिकवण देतील. असाच प्रश्न संतश्रेष्ठ सोपानदेवाने सुद्धा विचारलेला आहे. संतश्रेष्ठ सोपानदेवांना भगवंताला विचारतात, भगवंता ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, मुक्ताबाई ही मंडळी समाधीस्थ होतील, आम्ही सर्व समाधीस्थ झाल्यानंतर आम्ही समाधीत बसून पुढे काय करायचं? असा प्रश्न सोपानदेवांनी भगवंताला विचारलेला आहे. निवृत्ती ऐसा श्रेष्ठ गुरु, होईल समाधीशी स्थिरू, पुढे काय करणे विचारू तो सांगा स्वामी. या भगवंता, आमचे निवृत्तीनाथ महाराज आदी भावंडांनी आम्ही सर्वांनी समाध्या घेतल्यानंतर पुढे आम्ही काय करायचं समाधीस्थ होऊन? तर भगवंत हसलेन. भगवंत सोपानदेवाला सांगतात, देव म्हणे ब्रह्मावतारा, ब्रह्मदेवाचे अवतार सोपानदेव आहेत ना, म्हणून ब्रह्मावतारा हे संबोधन आहे. देव म्हणे ब्रह्मावतारा, या अवघिया चराचरा श्रेष्ठ तूची निर्धारा, मनुष्य रूपे अवतारलाशी. संपूर्ण चराचरामध्ये तुम्ही 4 भावंड श्रेष्ठ आहेत, मनुष्य रूपाने अवतीर्ण झाला आहात. पुढे काय करायचं हे सांगू का? ज्यावेळेस अधर्म झाली या चाळक अवतार घेती तिघे. सोपानदेवा, सकळ हे तुझे व्यापक, चराचर हे त्रैलोक्य, अधर्म झाली या चाळक. ज्यावेळेस पृथ्वीवर अधर्माची वागणूक समाजाला लागेल त्यावेळेस मात्र ही तिघही भावंड पुन्हा अवतीर्ण होतील आणि आपणही याल. तुम्ही हे ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई ही सगळी मंडळी पुन्हा अवतीर्ण होतील आणि समाजाला धर्माची शिकवण देतील. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती.
धर्म रक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्णे, जै धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तै आम्हा येणे घडे सांसारिक स्थिती. असं हे नाथरायांचं प्रमाण आहे. तर तेव्हा ज्ञानोबराय पुन्हा येतील. ज्ञानोबराय कृतायुगापासून समाधी आहे, आजता पावेतो आहेत, कल्पांतापर्यंत राहतील आणि पुन्हा पुन्हा येतील आणि समाजाला तत्वज्ञानाची, भक्तीची, कर्माची, योगाची शिकवण देऊन समाजाला जीवनमुक्ती विदेहमुक्तीपर्यंत पोहोचवितील. असं सौभाग्य एकमेव फक्त आमच्या ज्ञानोबरायला. ब्रह्मसूत्रामध्ये स्वतः व्यासो नारायणांनी हा निर्वाळा दिलेला आहे. यावत अधिकारः अवस्थिती ही अधिकारी नाम. जोपर्यंत जे विश्वोद्धाराचा अधिकार घेऊन आलेले साधू संत आहेत, त्यांचा जोपर्यंत विश्वोद्धाराचा अधिकार आहे तोपर्यंत ते याच देहाने राहतात. आणि म्हणून माझे ज्ञानोबराय जरी संजीवन समाधी घेते झाले आजच्या तिथीला, तरीही देखील ज्ञानोबराय पुन्हा पुन्हा कल्पांतापर्यंत येऊन समाजाला कृतार्थ करतील अशी समाधीत प्रमाण आहेत. सर्व बाकीत आजच लिहून ठेवलेलं आहे. संत वाङ्मयामध्ये भगवंताने ज्ञानोबरायला संजीवन समाधी दिलेली आहे. थोडक्यात आज ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याची तिथी आहे म्हणून हे चिंतन मांडलेलं आहे. ओघाने आता आपण ज्ञानोबरायांच्या चरित्राचा ओघ पाहूया. कुठपर्यंत आपलं चरित्र आलं होतं तर ज्ञानोबरायांच्या आपण पूर्वजांचा इतिहास पाहिला, एक प्रकरण, याला आदी प्रकरण म्हणतात. पुन्हा ज्ञानोबरायांच्या जन्मापासून पैठणचा प्रवास हे द्वितीय प्रकरण आहे, हेही आपण पाहिलं. पैठणपासून तीर्थयात्रेपर्यंतचा प्रवास, तर हेच प्रकरण आपण पाहत आहोत. ज्ञानोबराय पैठणहून निघाले, नेवाशाला आले, गीता सार्थ केलेली आहे, गीतेवर ज्ञानेश्वरी नावाची टीका लिहिलेली आहे. पुढे ब्राह्मणीला आले, तिथे अमृत अनुभव लिहिलेला आहे. तिथून आळेक या क्षेत्रावर आले, तिथे रेडेश्वरांना समाधी दिलेली आहे. तिथून ते पुढे नारोडीला आले, तिथे रेडेश्वरांचा दशक्रिया केलेला आहे. तिथून पुढे वाकी तिखीला आले, तिथे वाकोबा कोळी रेड्याचा मालक किंवा काळोबा कोळी सांगतं, कोणी गैबी राया त्याचंच नाव सांगतात, गैब्या म्हणतात, त्यास गैबी राया म्हणतात. तर त्यासही वाकी तिखीला समाधी दिलेली आहे, त्याचाही तिथे दशक्रिया आणि 13वा केलेला आहे. तदनंतर ज्ञानोबराय चाकणला आलेले आहेत. महिपतीरावांची गाठ झालेली आहे. महिपतीरावांनी त्यांची कन्या सीतामाई कराडच्या रामरायाला दिलेली आहे. तो हरिभक्ती पारायण नव्हता, तर त्यास ज्ञानोबराय आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर तुम्ही त्यास हरिभक्ती पारायण करावं, हरिभक्तीस लावावं अशी चाकणच्या महिपतीरावांनी ज्ञानोबरायला प्रार्थना केलेली आहे. आणि ज्ञानोबराय अलंकापुरीला आलेले आहेत. आल्यानंतर प्रतिष्ठा ज्ञानोबराय सोळू मार्गे आले. ज्ञानोबरायांचा अलंकापुरीच्या सीमेवर प्रचंड असा मोठा सन्मान केलेला आहे या क्षेत्रातील मंडळीने. ज्ञानोबरायांच्या विजयाची वार्ता जसा शंकराचार्यांचा दिग्विजय आहे तसा ज्ञानोबरायांचा दिग्विजय आहे. ज्ञानेश्वर दिग्विजय नावाचं चरित्र आमचे श्रीगुरू निवृत्ती महाराज वक्ते, महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचे ते श्रीगुरू आहेत. त्यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वर दिग्विजय ब्रह्मचित्कला दर्शन मुक्ताई चरित्र लिहिलेलं आहे. तर ऐका, ज्ञानोबराय दिग्विजय करत आळंदीला आलेले आहेत. आल्यानंतर आळंदीला आले राहू लागले. मग इथे ब्रह्मसभा भरविली. प्रतिष्ठानी झाला वृत्तांत तो आधीच लोकांशी होता श्रुत, सोपानदेवे दाखविले पत्र. सोपानदेवांनी पैठणच्या ब्रह्मवृंदाने लिहून दिलेलं पत्र दाखविलं. पत्र वाचून ऐकून विस्मित सकळही. काय लिहिलं होतं पत्रात? पत्री लिहिले साचार, हे तिघे 3 देवांचे अवतार. हे तिघही साक्षात ब्रह्मदेवाचे अवतार सोपानदेव आहेत, शिवदेवाचे अवतार निवृत्तीराय आहेत, महाविष्णूचे अवतार ज्ञानोबराय आहेत आणि आदिशक्ती मुक्ताई झालेले आहेत. पत्री लिहिले साचार, हे तिघे 3 देवांचे अवतार. ऐशी ऐकून द्विजवर तटस्थ झाले मानस. हे ऐकून सर्व आळंदीतील ब्रह्मवृंद तटस्थ झालेले आहेत, आश्चर्य विभोर झालेले आहेत. मग ज्ञानोबराय इथे राहू लागले. राहूला लागल्यानंतर काय करू लागले? सप्रेम करता हरिकीर्तन. ज्ञानोबराय कीर्तन करत होते अशी कित्येक प्रमाणातून सिद्ध होतं. सप्रेम करता हरिकीर्तन श्रवण करते सकळजन. आळंदी क्षेत्रातील आळंदीच्या पंचक्रोशीतील मंडळी ज्ञानोबरायच्या कीर्तनाला श्रवणाला येऊ लागली. म्हणती हे आम्हा कारणे अवतरले सद्गुरू. ज्ञानोबराय हे आमच्यासाठीच अवतीर्ण झालेले आहेत असं सर्व मंडळी म्हणू लागली. परंतु शिजवण्यासाठी घातलेले सर्वच दाणे शिजतील असं काही सांगता येत नाही. काही कुचराचा दाणा, तो का म्हणे जायचा कुचराचा दाणा. कुचराचा दाणा हा तो परिपक्व होत नाही. तसा आळंदीमध्ये एक व्यक्तिमत्व होतं, ते थोडंसं ज्ञानोबरायांना वक्र चलत होतं. या 4ही भावंडाला
ते निंदित असायचं. कोण हो? तो एक विसोबा चाटी म्हणून बहु कुटील होता ब्राह्मण. तो या 4 जणांकारणे रात्रंदिवस निंदित असे. विसोबा चाटी नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो याचा 4ही भावंडांना आपल्या अपशब्दांनी त्यांना लाखोली वाहत असे. काय म्हणत असे? म्हणे हे संन्याशाचे पुत्र यांचे पाहो नये वक्त्र आयशे म्हणून अहोरात्र निज मानसी जपत असे. हे संन्याशाची मुलं आहेत, यांचं तोंड सुद्धा पाहू नये. ज्यांनी रेडा बोलविला, ज्यांनी स्वर्गातील पितर जीव घालविले, ज्यांनी गीतेवर ज्ञानेश्वरी नावाची टीका लिहिली, अमृत अनुभवलेला, रेडेश्वरांना समाधी दिली, अनेक लीला केल्या, तरीही देखील आणखीन विसोबा चाटी जागेवर आले नव्हते. विसोबा चाटी म्हणायचे हे संन्याशाचे पुत्र यांचे पाहू नये वक्त्र आयसे म्हणून अहोरात्र निज मानसी जपत असे. ज्ञानोबराय तिकडे काना डोळा करायचे. जो पुरुषार्थी नर आहे ना, अंधारात बोटे मोडी जर तयावरी न जाय पुरुषार्थी नर. अंधारात जाऊन जर एखादा मनुष्य बोटं मोडत असेल तर पुरुषार्थी माणसाने त्याच्या नादी लागायचं नाही. आपली किंमत कमी होण्याचं ते लक्षण आहे. तो अंधारात बोटे मोडतोय ना, आपल्या पाठीमागे कितीही धुणे धुतले तरी तिकडे कानाडोळा करत जावा. आणि मग ज्ञानोबरायांनी तिकडे कानाडोळा केला. एक दिवस कोणे एकेकाळीन सण आला, दसरा दिवाळी काहीतरी सण आला. निवृत्ती देवता यावेळी मुक्ताईशी बोललेले. मग निवृत्तीरायांनी मुक्ताईंना पुढे बोलवलं, मस्तकावून हात फिरवला. मुक्ता म्हणे उत्तम मांडे करून भोजन घाली आम्हाला कोणी. आम्हाला मांडे भोजन घालशील का? लोक म्हणतात साधूला चांगलं खायला कशाला पाहिजे. आमचे सद्गुरू जोग महाराज लोण्यामध्ये पत्री खडी साखर टाकून खायचे. एकाने त्यांना विचारलं, जोग महाराज तुम्ही तर ब्रह्मज्ञानी आहात. जोग महाराज म्हणले, मग तुझी काय तक्रार आहे? मग स्वतःला साधू म्हणविता आणि लोणी खाता. मग जोग महाराज म्हणायचे, मला तू काय आंबवण खाऊ घालशील का मग म्हशीचं? साधूला काय खाण्याची इच्छा होत नाही असं नाही. तो देहधर्म आहे, आत्मधर्म नाही. हो, आत्मा तो आत्मयाचे ठाईन देखीजे देहीचा धर्म देही आयशे देखणे ते पाहे आनाहाती. ही नजर मात्र सर्वांना नाही. पश्चात मानव विवेकतः. जो विवेकी मनुष्य आहे त्यालाच ही नजर आहे, अविवेकी मनुष्याला ही नजर नसते. आणि मग त्यांनी आमच्या निवृत्तीरायांनी मुक्ताईला सांगितलं, मुक्ता म्हणे उत्तम मांडे करून भोजन घाली आम्हाला कोणी. मुक्ताईने सांगितलं ठीक आहे अवश्य, म्हणून ते एक निश्चित साहित्य आणले. आता मांडे करावायचं म्हणल्यावर मांडे भाजण्यासाठी भाजण लागतं, खापर लागतं. ते खापर आणण्यासाठी आदिशक्ती मुक्ताबाई गावात आल्या. प्रसंग सिद्ध बेटात घडलेला आहे. आणि त्या गावात आल्या, कुंभाराकडे गेल्या. कुंभाराने त्यांना मांडे भाजण्याचं खापर दिलं. हे पाहिल्यानंतर तेवढ्यात विसोबा चाटी मुक्ताईच्या पाठीपाठीच आला. त्याने पाहिलं की मुक्ताबाई काय कशा तरी निमित्ताने आलेली आहे. तर मुक्ताबाईंच्या हातात खापर पाहिल्यानंतर, का ग कशाला खापर घेतलं? म्हणजे निवृत्तीनाथाला मांडे खावायचे आहेत आणि म्हणून खापर चालवलेलं आहे. साधू संन्याशाची मुलं, खाण्याचा चटका कशाला पाहिजे तुम्हाला? ते खापर घेतलं, जमिनीवर फोडलं, मुक्ताबाईंना 2 तोंडात मारल्या. मुक्ताबाई त्याच्या भेनं पळून गेल्या. भेने मुक्ताबाई आड लपली ते समय येरू धावणे लवलाही तिचं कारणे बोलत. बरे होते तिकडे गेले होते, कशाला आले इथे? पैठणला गेले होते, आम्हाला वाटतं गेली ही संन्याशाची मुलं आमच्या नजरेआड, पुन्हा तुमची अपवित्र तोंड दाखवण्यासाठी इथे कशाला आले? अपशब्द बोलवणी नाना प्रकार. नाना अपशब्दाने मुक्ताईला छळना केली. मुक्ताईला मारलं. मुक्ताईशी करोनी ताडण कुलालाशी सांगे जाऊन खापर देशील इज लागून तरी शिक्षा करीन तुझा आता. मुक्ताबाईला तर मारलं. म्हणून तो त्या कुंभाराला जाऊन सांगितलं, हे बघ कुंभारा, माझे कर्ज तुझ्यावर आहे. जर तू या 4 भावंडाला खापर देशील, माझे कर्ज तुम्हावर, ते आताची मागेन सत्वर. ते लगेच टाका मागेन तुला, लगेच माझं कर्ज परतफेड करावी लागेल. कुंभाराने सांगितलं, माझ्याकडे परतफेड करण्यासाठी आत्ता रक्कम नाही ना, मग आल्यावर दे, परंतु या 4 भावंडाला खापर द्यायची नाही, तर लगेच माझे पैसे टाक. आता कुंभारावरही मोठा दबाव टाकला आणि विसोबा चाटी निघून गेला. पुन्हा मुक्ताबाई खापर फुटलेला आहे, खापर आणण्यासाठी पुन्हा कुंभाराकडे गेल्या. त्यावेळेस कुंभाराने मात्र स्पष्ट नकार दिला. कुलाल म्हणे ते समयी रांधण नाही आमचे गृही. रांधण आमच्या घरी झाल्यावर खापर बनवलेलं नाही. आवा भाजल्यावरी घेऊन जाय सत्वरी. जेव्हा आवा भाजेल तेव्हा घेऊन जा. आवा भाजला असताना दिलं नाही, म्हणून आळंदीत आजता गायेत कुंभाराचा आवा चालत नाही. आळंदीत कुठंही कुंभाराचा आवा चालत नाही. कुंभार राहतात परंतु त्याला आवा लावता येत नाही. ते
खापरं ते इथं मडके बनवू शकत नाही असे सांगतात. व ही एक वदंती आहे आळंदीतल्या लोकांची. तर मग मुक्ताबाई रडत 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 सिद्धबेटात आलेले आहेत. मुक्ताबाईंचा शोक ज्ञानोबरांच्या कानावर पडला. तो स्नान करून सत्वर मठा आले ज्ञानेश्वर, मुक्ताबाईचा करुणास्वर श्रवणी अवचित पडियाला. मुक्ताबाईंच्या तोंडावरून हात फिरवला. फिरवल्यानंतर सांगितलं, मुक्ता साहित्य संपूर्ण तयार आहे, संपूर्ण तयार आहे, मग तुम्ही आता काळजी करू नका, मग तुम्ही स्वयंपाकाला लागा. अहो पण ज्ञानोबा आपल्याला मांडे भाजण्यासाठी खापर हवं आहे. मुक्ता त्याची काळजी करू नका, माझी मी पाठ उष्ण करतो, त्या पाठीवर तुम्ही मांडे भाजा. काय सांगताय? हो. मग मुक्ताईंनी साहित्य आणलं आणि साहित्य आणल्यानंतर ज्ञानोबराने मग योग धारणा करून ज्ञानदेवे पेटविला पंचाग्नी. ज्ञानोबराने योग धारणेने पंचाग्नी पेटविला. ज्वाळा निघती मुखातून. ज्ञानोबराच्या मुखातून ज्वाळा निघू लागल्या. आरक्त नयन दिसत आती. ज्ञानोबराचे डोळे लाल बुंद दिसू लागले. जांबुनद तप्त सुवर्ण तैशी पाठ आरक्त वर्ण. जसं जांबुनद सुवर्ण तापवल्यानंतर लाल बुंद दिसतं तशी ज्ञानोबराची पाठ लाल बुंद दिसू लागली. हे विसोबा बाहेर उभा राहून कौतुक दृष्टी पाहत. नेमका विसोबा हे मांडे कसे करतेत हे पाहण्यासाठी सिद्धबेटाला चोर पावलाने आला. आणि ज्ञानोबरांची कुटिया होती, त्या कुटियातून बाहेरच्या खिडकीतून तो पाहू लागला. तो ज्ञानोबरांची जांबुनद तप्त सुवर्ण तैशी पाठ आरक्त वर्ण. जसं जांबुनद नावाचं सुवर्ण तापल्यानंतर लालबुंद दिसतं तशी ज्ञानोबराची पाठ लाल बुंद दिसू लागली. ज्वाळामुखातून निघत आहेत, डोळे आरक्त वर्ण दिसत आहेत. लालबुंद पाठ पाहिली. मुक्ताईने मांडा लाटला. ते हातावर करतात मांडे खानदेशामध्ये. तो मांडा लाटला आणि तो मांडा घेतला, ज्ञानोबराच्या पाठीवर टाकला. तरारून मांडा फोगला महाराज. आणि हे विसोबा बाहेर उभा राहून कौतुकदृष्टी पाहत विसोबाला फटकाच बसला. अरा काय अधिकारी माणसं येतं, आपण तर यांना छळू राहिलो. बरं, मग सर्व मांडे भाजून झाले आणि सर्व मंडळी भोजनासाठी बसलेली. हे चारही भावंडे यांचं भोजनाचं वर्णन संत कवी महिपती महाराज पारिभाषिक भाषेमध्ये वर्णन करतात. महिपती महाराज सांगतात, स्वानंदाचे ताटी साचार. स्वानंदाचं ताट घेतलेलं आहे. सप्रेम भक्तीचे वाढिले क्षीर. स्वानंदाचं ताट सप्रेम भक्तीचं क्षीर म्हणजे दूध घेतलेलं आहे त्यामध्ये. बरं, आणि शांती सुखतेची साखर. शांती सुखाची साखर टाकलेली आहे. शांती सुखतेची साखर गोडी अपारजी याची. त्यात स्वानुभवाचे मांडे चुरून. चौघी समागमे बैसरी जाण. निवृत्ती नानदेव सोपान. चौथी बहीण मुक्ताबाई. ताट आहे स्वानंदाचं, सप्रेम भक्तीचं दूध आहे, शांती सुखाची साखर आहे आणि त्यात स्वानंदाचे मांडे चोरलेले आहेत. हे रूपक फक्त आणि फक्त आमच्या ज्ञानोबरायांसाठी. इतरत्र तुम्हाला हे कुठंच दिसायचं नाही महाराज. आणि मग ही चौघे जण बसली आणि हे ज्यावेळेस ते प्रसाद घेऊ लागले त्यावेळेस विसोबा चाटे यांना अतिशय अनुताप झाला. अनुताप धरवणी चित्ती म्हणे ह्या केवळ ईश्वर मूर्ती. म्या व्यर्थ छळीले या प्रती. विचार कैसा न केला. काय माझ्या जन्माची पाप असतील तेव्हा या साधूंना मी छळलं. ह्या केवळ ईश्वर मूर्ती आहेत. मग माझी स्थिती कशी झाली. रत्न हिरे यांची लागली खाली. ते मज भासले काचमणी. घेऊन विकल्पाची गोफणी चिंतामणी झोकीला. रत्न हिऱ्याची खाणी लागली. रत्न हिरे दिसले परंतु ते मला मात्र काचमणी भासले. आणि चिंतामणी भेटला तर तो मी गोफणीत घातला आणि गुंडा दगड म्हणून तो भिरकावलेला आहे. कल्पतरूचे देखुनी झाड आणि त्याशी हिवर म्हणून लागलेली कुऱ्हाड. माझ्या भाग्याने मला कल्पतरू भेटला परंतु मी हे हिवराचा वृक्ष आहे असं समजून त्याला कुऱ्हाड लावली. अमूल्य हिरे आंधळ्या पुढे दगडासारखे तयाशी. आंधळा मनुष्य असावून त्याच्या पुढे हिरे नेऊन मांडावे त्याला जसे ते दगडासारखे दिसतात तशी माझी स्थिती झालेली आहे. मग आता अनुताप धरून म्हणे याशी जावे शरण. आता आपण ज्ञानोबराला शरण जावं. बळेची उच्चिष्ट प्रसाद भक्षून आपुले सोहित करावे. आपण आपलं सोहित करावं. आणि म्हणून त्याने त्या कुटियाचं दार उघडलं आणि विसोबासाठी कुटियात शिरला. कुटियात शिरल्यानंतर ज्ञानोबराची जेवत आहे त्या ताटाकडे येऊ लागला. ब्रह्मज्ञानाला अधिकारी असावा लागतो. अनधिकाऱ्याला हे ज्ञान फळत नाही. ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण तर नाथ महाराज हरिपाठात सांगतात, दास सद्गुरूचा तोची जाणे. पूर्व सुकृताचा 1, पूर्ण अभ्यासाचा 2 आणि दास सद्गुरूचा तोची जाणे. असा जो आहे त्याचाच बोध होतो, अन्यास नाही. ते विसोबासाठी त्या ब्रह्मरसाकडे येत आहे हे सगळी मंडळी. तो का म्हणे ब्रह्मरसे होय सरिसे भोजन.
ब्रह्मरसाचं भोजन करत आहे हे पाहिल्यानंतर विसोबासाठी तिथे आला, प्रसाद घेऊ लागला. तर ज्ञानोबराच्या ताटातील प्रसाद घेऊ लागला. ज्ञानदेव ते एक क्षणी ताट ठेवले उचलून लपवणी. ज्ञानोबराने ते ताट उचललं, अनधिकारी लपून ठेवलं. परंतु येणे बळेची झडप मारून ग्रास उचलून घेतला. मग आता हा गडी आडदांडच होता. याने झेप मारली आणि तो प्रसाद उचलून घेतला. येणे बळेची झेप मारून ग्रास उचलून घेतला. मुखात घालिता साचार, आणि तो प्रसाद ज्ञानोबरायांचा प्रसाद मुखात घातला. मुखात घालिता साचार, काय बोलती ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय त्याला काय म्हटले, तू कागा होसी खेचर सर परता वेगेशी. त्याचं नाव विसोबा चाटी होता. परंतु ज्ञानोबराय त्याला म्हणतात, अरे असा खेचरासारखा काय करतो. खेचर म्हणजे भूत, असा भूतासारखा काय खातो म्हटले. एखादा मनुष्य जर आधाशीपणाने जेवू लागला तर लोक त्याला म्हणतात, अरे काय भूत लागलं की काय, जरा व्यवस्थित जेवण कर की. ज्ञानोबराय त्याला म्हणले, तू कागा होसी खेचर सर परता वेगेशी. ज्ञानोबराय त्याला परता सर. परता सर म्हटल्यानंतर आयसय आयशी ऐकोनिया वाणी हाच उपदेश धरिला म्हणी. परे पश्यंती मध्यमे होनीन वैखरी परता सर तसे. परा पश्यंती मध्यमा वैखरी, चारी वाण्याहून पलीकडे सरकला. चारी वाण्या जिथे पोहोचत नाही, ठाव न पवता जायचा मनेशी मरडली वाचा. जिथपर्यंत प्रमाणाची वाटचाल नाही आहे, चारी वाण्याची वाटचाल नाही, चारी वाण्या जिथून मागे फिरतात ना, असा जो शुद्ध विशुद्ध जे परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्म भावाला प्राप्त झाला आणि समाधीच लागली महाराज. कोणाला, विसोबा चाट्याला, ज्ञानोबराच्या एका वाक्याने. आणि मग ज्ञानोबराच्या संगतीने त्याला सात्विकपण आलं. दृष्टांत दिलाय संत कवी महिपती महाराजांनी. होता नारदाचे दर्शन वाल्मिकी टाकविला तामस गुण. वाल्मिकी अगोदर मारा 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 म्हणत होता, परंतु नारदांचं दर्शन झाल्यानंतर त्या मारा माराचंच रामा 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 झालं. आणि होता नारदाचे दर्शन वाल्मिकी टाकविला तामस गुण. तेवी ज्ञानदेवाचे संगती करून सात्विक लक्षण आले की. ज्ञानोबराच्या संगतीने विसोबा चाट्यांना सात्विक लक्षण ठसावलेलं आहे. सरपरता खेचरा ऐसे ज्ञानदेव बोलती तयास. ज्ञानोबराय त्याला सरपरता खेचरा म्हटले. विसोबा खेचर न्यामत नाम तयास तईपासून बोलती. तेव्हापासून त्यास विसोबा खेचर म्हणू लागले. ज्ञानोबरायांनी ते शुद्धीपत्र दिलं. आळंदीचे ब्रह्मवृंद ज्ञानोबरायला मानू लागले. ज्ञानोबराय आळंदीत राहू लागले. राहू लागल्यानंतर ज्ञानोबरायांचा प्रताप परिसरातील बऱ्याच मंडळीला कळू लागला. कळू लागल्यानंतर या आळंदी गावामध्ये ज्ञानोबराय इथे रोज आजान वृक्षाखाली कथा नित्य जोडे जरी सर्वथा तो नर नवजाई यमपंथा ऐशे जगन्नाथाचे वचन. किंवा सुवर्ण पिंपळाखाली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीची प्रवचने, अमृत अनुभवाची प्रवचने, समाजास ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरी आदी आदी वाङ्मय समजून सांगत असत. तर आळंदीतील एक पार्वती माई ब्राह्मणश्री दररोज प्रवचनाला येत असत आणि अश्रू ढाळत असत. ज्ञानोबराच्या लक्षात आलं, या माईला काहीतरी सलत आहे, काहीतरी मनामध्ये दुःख आहे. आणि मग मुक्ताईला बोलवलं, मुक्ता या पार्वती माई का रडतात, जरा विचार बरं जाऊन. ही कथा संत वाङ्मयात आलेली नाही, पण संशोधकांनी घेतलेली आहे. या कथेला मला तर आणखीन प्रमाण सापडलं नाही. नामदेव महाराज, निळोबराय, नाथ महाराज, महिपती महाराज यांच्या वाङ्मयात ही कथा नाही. परंतु इतर जे ज्ञानोबरायांच्या चरित्राचे संशोधक आहेत त्यांनी ही कथा घेतलेली आहे आणि आळंदीतही ही कथा मान्य आहे. आणि मग त्या पार्वतीमाई प्रवचन झाल्यानंतर पार्वतीमाई ज्ञानोबराय पुढे आल्या आणि त्यांची व्यथा त्यांनी ज्ञानोबरायला सांगितली. माऊली, माझा कुंकुवाचा धनी माझे स्वामी त्र्यंबक भटजी आहेत. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे, परंतु त्यांना गैरनाद लागलेला आहे. ते अन्य वाम मार्गाला गेलेले आहेत. नको ते खातात, नको तिथे जातात. आणि म्हणून मला ते आत्मक्लेश होतात. ब्राह्मण शरीर आहे. ब्राह्मणस्य देहोयम क्षुद्रकामाय नेष्यते कृच्छ्राय तपसेचेह प्रेत्यानंत सुखायच. याचकरिता ब्राह्मण शरीर दिलेलं आहे. परंतु आमचे त्र्यंबक भटजी ते मात्र हा नियम पाळत नाहीत. काही करा, परंतु त्र्यंबक भटजींना तुम्ही पुन्हा आपल्या दिनचर्येवर आणा, अशी विनंती ज्यावेळेस ज्ञानोबरायांना केली पार्वती माईने, त्यावेळेस ज्ञानोबरायांनी ठरविलं की या त्र्यंबक भटजींना आपण बोध द्यावयाचा आहे. मग त्या पार्वती माईला सांगितलं की माई, उद्या तुम्ही काहीही परिस्थिती करून त्र्यंबक भटजींना प्रवचनाला घेऊन या. एकच दिवस आणा. आणि एकच दिवस प्रवचनाला येऊन बसले. ज्ञानोबरायचे ते शब्द आहेत महाराज, महापुरुषांच्या वाक्याचा परिणाम सर्व समाजावर होतो महाराज. त्यांच्या पाठीमागे, बोलण्याच्या पाठीमागे तपाचं बळ असतं एक. ज्ञानोबरायांनी त्या दिवशी प्रवचनामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम
या 13व्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन केलं. ज्ञानोबरायांनी जे शरीराचं अमंगल्य त्या 13व्या अध्यायात लिहिलेलं आहे आणि ते सर्व दुःखाची ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी यादी त्र्यंबक भटजींपुढे सांगितल्यानंतर त्र्यंबक भटजी ते ऐकल्यानंतर त्र्यंबक भटजींना वैराग्यच ठसवलं. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थपोटी दृढावे, अनुतापाशी दुनिव चढेन, वैराग्य वाढे चढावडी. संतांची वाक्य ऐकून माणसाला वैराग्याची प्राप्ती होते. त्र्यंबक भटजीला वैराग्यच ठसलं आणि मग उपरती झाली आणि त्यांच्याकडून साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त झाली. हे पाहून ज्ञानोबरायांनी त्यांना स्वरूप साक्षात्कार करून दिला. स्वरूप साक्षात्कार करून दिल्यानंतर त्यांनी त्र्यंबक भटजीचं नाम बदललेलं आहे आणि त्यांचं नाव ठेवलं स्वरूपानंद. आळंदीचेच होते हे त्र्यंबक भटजी. ते वाम मार्गाला गेले होते. ज्ञानोबरायांनी त्यांना ऊर्ध्व मार्गाला आणलं आणि त्यांचं नाव स्वरूपानंद ठेवलं. त्यानंतर चरोलीला एक रामानुज संप्रदायाचे साधू राहत होते. ते सगुण उपासक होते. द्वैती उपासना होती त्यांची आणि ज्ञानोबरायांचं अद्वैत मत होतं. आणि त्या चरोलीचे जे साधू होते, रामानुज संप्रदायाचे एक साधू होते, त्यांना ज्ञानोबरायाने प्रतिपादन केलेलं अद्वैत खटकायचं. त्यांनी हे ज्ञानोबराय अद्वैत सांगतात, मान्य नाही, द्वैत मानलं पाहिजे, द्वैताला प्राधान्य दिलं पाहिजे. लोक त्यांना म्हणायचे तुम्ही चरोलीत राहून काय बोलताय, ज्ञानोबरायाच्या पुढे या मग बोला ना तुम्ही त्यांच्याशी संवाद करा. नाही म्हटले. त्यांच्या पुढे मनुष्य गेला का तो त्यांचाच होतो. काय भानगडे काय नो. एकदा मनुष्य आळंदीला आला, ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं का तो ज्ञानोबरायाचाच होतो. काय विशेष बरं काही ज्ञानोबरायाचं. ज्ञानोबरायाशी लोहचिंबकासारखे साधकाला ओढून घेतात आणि जर लोहचिंबकास एखादा मनुष्य जर ज्ञानोबरायाला इथे येऊन आकर्षित झाला नाही तर तो लोह नसून दगडच आहे असा अर्थ धरावा त्याचा. कारण चुंबक हे लोहालाच आकर्षित करतं, दगडाला करत नाही. आणि मग नाही मी ज्ञानोबराय पुढे येणार नाही. ज्ञानोबराय पुढे आला का तो मनुष्य आकर्षित होतो. अहो या तरी एकदा. आणि ते भगवान विष्णूचे उपासक होते. ते रामानुज संप्रदायाचे एक साधू होते, संन्यासी होते. ते सगुण उपासक होते. भगवान विष्णूची उपासना करायचे. रोज भगवंताला स्नान, प्रातःकाळचा काकडा भजन, नैवेद्य आदी उपचार, सायंकाळी धुपारती, संध्याकाळी शेजारती, भगवान विष्णूची षोडशोपचारे पूजा करत असत. परंतु परिसरातील मंडळींनी एकदा त्यांना पुढे घालून ज्ञानोबराय पुढे आणलं. आलेच ते ज्ञानोबरायाबरोबर वाद घालायला, शंकर तत्वज्ञान खरं की रामानुज तत्वज्ञान खरं. आणि वाद घालायला आले तर ज्ञानोबराय स्वर्ण पिंपळाखाली अमृत अनुभवाचं प्रवचन चालू होतं. पुढे काही श्रोते बसले होते आणि तेवढ्यात ते संन्यासी आले, चरोलीचे स्वामी. त्यांनी पाहिलं तर जे प्रवचन करतात ते साक्षात विष्णू पुढे बसलेले आहेत. खाली बसलेले श्रोते शुकशौनक अधिक आहेत. अरे मी यांच्या जवळ राहत असून माझं आराध्य दैवत आळंदीत अवतीर्ण झालं आहे आणि त्यांची इथे रोज सेवा चालू असताना मी त्यांना सोडून यांच्याविषयी काहीतरी मनात वेगळा भाव धारण करून, यांच्याशी शत्रुत्व धारण करून दूर राहिलो. माझंच कपाळ फुटकं म्हणावं लागेल. आणि माझं आराध्य दैवत इथं अवतीर्ण आहे. कोण ज्ञानोबराय? हो हेच आहेत ज्ञानोबराय. म्हटलं काय सांगताय? हो. आणि मग मात्र त्या संन्याशाने ज्ञानोबरायाला दंडवत घातला. ज्ञानोबरायाला काया वाच्या मनाने शरण आले. ज्ञानोबरायांनी त्यांना द्वैतमताचं खंडन करून अद्वैत मत त्यांच्या बुद्धीवर आरूढ केलं. विमल असा बोध त्यांना करून दिला आणि ज्ञानोबरायांनी त्यांचं नाव ठेवलं विमलानंद चरोलीकर. या चरोलीचेच होते ते. स्वरूपानंदाची कथा आपण पाहिली, विमलानंदाची कथा पाहिली. असा ज्ञानोबरायाचा इथे दिनचर्येचा परमार्थ चालू असताना एक दिवस ज्ञानोबराय गावात भिक्षेला आले. भिक्षेला आल्यानंतर गावातील जवळजवळ 99% ब्रह्मवृंद सुद्धा ज्ञानोबरायाला मानू लागले होते. 1% कुठंतरी तुका म्हणे जायचा कुचराचा दाना. सर्व दाणे शिजतील पण एखादा दाना कुचर राहतोच. काहीतरी कोणीतरी 1-2 ब्राह्मण आणखी ज्ञानोबरायाला विरोध करत होते. एक दिवस ज्ञानोबराय गावात भिक्षेला आल्यानंतर एक कोणीतरी ब्राह्मण येथून आपल्या मुलीला कुठंतरी स्थळ शोधण्यासाठी चालला होता. आणि चालल्यानंतर ज्ञानोबराय पुढून आल्यानंतर त्याला ज्ञानोबरायचं दर्शन झालं. आरार म्हटले, माझ्या मुलीला मी स्थळ पाहण्यासाठी शुभ कार्याला चाललो आणि संन्याशाच्या मुलाचं दर्शन झालं. आता माझ्या मुलीला काय मुलगा भेटणार नाही, ती बहुतेक जन्मभर कुमारीच राहील की काय कोण जाणे. कशाला आले? गेले होते पैठणला, बरं झालं. तुमच्या वडिलांनी तुमचा जन्म काय आमच्यासाठीच करून ठेवला का? नाना अपशब्द प्रकारे ज्ञानोबरायाला बोलला. ज्ञानोबरायाला हे ऐकल्यानंतर एवढं वाईट वाटलं. ज्ञानोबरायाला वाटलं अरे आपल्या दर्शनाचा यांना विटाळ होतोय. हो
आपण यांना तोंडच दाखवायचं नाही. जे ज्ञानोबराय उद्विग्न झाले, सिद्ध वेटात तडकाफडकी निघून गेले. निघून गेल्यानंतर कुटियात गेले. कुटियाचं दार ताटी ओढून घेतली आणि आत बसले आणि योग धारणा करून पंचाग्नी पेटविला. आणि ज्ञानोबराने आपले पंचप्राण महाप्राणात विलीन करण्याला ज्यावेळेस सुरुवात केली, त्यावेळेस आकाशात विजा चमकू लागल्या, ढगगोळा झाले, सुसाट वारा सुटला. आदिशक्ती मुक्ताबाई वस्त्र प्रक्षालन करण्यासाठी इंद्रायणाला आले होते. त्यांच्या लक्षात आलं मेघगर्जना, अकाळी मेघ आलेले आहेत, विजा कळवडत आहे, सुसाट वारा सुटलेला आहे, नक्की कोणीतरी योगी प्राणोत्क्रमण करत आहे, कोणीतरी योगी शरीर सोडत आहे. या परिसरात कोण योगी आहे? लक्षात आलं, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योग्यांची माऊली ज्ञानावर आहेत. आईसाहेबांनी तसंच ते वस्त्र प्रक्षालनाचं कार्य तिथेच सोडलं, धुणं तिथेच ठेवलं. आणि मुक्ताबाई ज्यावेळेस बेटात येऊन पाहतात इंद्रायणीवरून, तर ताटी लावलेली, दारात सोपानदेव बसलेले, निवृत्तीदेव बसलेले ज्ञानोबरायला हाका मारतात की माऊली दार उघडा. आणि मग मुक्ताईच्या लक्षात आलं की काय झालं. म्हणले ज्ञानोबरायांना गावातील ब्राह्मण बोलले. ब्राह्मण बोलल्यामुळे ज्ञानोबरायला वाईट वाटलं आणि म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी लावून घेतली. असे मुक्ताईचे गोड अभंग आहेत. आमचे वारकरी काकडा भजनात शेवट कारभाऱ्याचे वारकरी म्हणतात बघा. येडशिकर फडावरले वारकरी रोज ताटीचे अभंग म्हणतात. आणि मग मुक्ताबाईंनी ज्ञानोबरायांना बाहेरून सांगण्याला सुरुवात केली, माऊली समाजाने अपराध करावा आणि साधूने तो पोटात घ्यावा, हेच साधूचं जीवन खरं आहे. साधू कसा असावा? योगी पावन मनाचा. योग्याने प्राणोत्क्रमण करण्यात पुरुषार्थ नाही, मन पावन ठेवावं. आणि साहे अपराध जनाचा. समाजाने आपल्या पायावर आपल्याला त्रास द्यावा तरीही आपण त्यांना पदरात घ्यावं, हेच साधूचं लक्षण. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्व रागे झाले वन्नी. विश्वरागाने वन्नी झालं तर संताने संती सुखे व्हावे पाणी. एकाने आंबा म्हटल्यानंतर दुसऱ्याने लगेच तुम्बा म्हणायचं नसतंय. हो, एखादा अग्नी झाला तर आपण पाणी व्हायचं आहे. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. चार लोक आपल्याला जरी बोलले तरी तो आपण उपदेश समजावा आणि आपली वाटचाल करत राहावी. विश्वपट ब्रह्मद्वारां ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाराय आपलं आणि विश्वाचं नातं कसं आहे? विश्वपट आहे आणि त्यामध्ये ब्रह्मद्वारा अनुस्यूत आहे. ब्रह्मस्वरूप हे आपलं स्वरूप आहे. या विश्वरूपी पटामध्ये तुम्ही परब्रह्म स्वरूप रूपाने दोरा म्हणून अनुस्यूत आहात. मग कोणी कोणाला रागवायचं? जीभदाताने चाडिली, कोणी बत्तीशी ताडिली. आपलीच जीभ, आपलेच दादन, आपलेच होत आहेत. म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काम क्रोध मागे सारा ताटी उघडा. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहमता नये म्हणा जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. असे वेळोवेळी ज्ञान आदिशक्ती मुक्ताईने ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा निवृत्तीना मुक्ताईचा बोध ऐकल्यानंतर ज्ञानोबराने ताटी उघडली. मुक्ताईला कवळच मांडली. मुक्ता अगं कुठं शिकली एवढं तत्वज्ञान? म्हणजे श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ राहून शिकले. मग ज्ञानोबराय ताटीच्या बाहेर आले. त्या काळात ज्ञानोबराने ताटी लावून घेतली नव्हती, तत्वज्ञानानेच ताटी लावून घेतली होती. म्हणून मुक्ताईचे उपकार. ज्ञानोबराने हे मुक्ताईने हे तत्वज्ञान पुन्हा ताटीच्या बाहेर आणलं. मग ही मंडळी इथे राहू लागली. कर्मधर्म संयोगाने ज्ञानोबराय ज्यावेळेस पैठणहून आळंदीला आले होते त्यावेळेस पैठणचा एक ब्राह्मण तीर्थयात्रेसाठी निघाला. आणि जाता जाता तीर्थयात्रा करत असताना तो तापीच्या तीरावर आला. तापीचं स्नान केलं. तापीच्या काठावर चांगदेव नावाचं गाव आहे. या चांगदेवाला चांगदेवाच्या दर्शनाला आला. कोण हे चांगदेव? ते तिथं कसे गेले तर त्यांचा कथा इतिहास निळोबरायांनी जवळजवळ 5 अभंगात लिहिलेला आहे. एक अभंग 165 चरणाचा, 175 चरणाचे, 120 चरणाचे, असे मोठे 5 अभंग आहेत. चांगदेव प्रकरण आलंय. आणि मग ते चांगदेव महाराज हे मूळचे कुठले तर नगरच्या जवळ, नगर शहराच्या जवळ, नगर तालुक्यामध्येच नारायणडोह नावाचं गाव आहे. त्या नारायणडोहला मुदोपंत आणि रुक्मिणी नावाचं एक दाम्पत्य राहत होतं, ब्राह्मण. नारायणडोह पुण्यक्षेत्र ग्राम, वस्ती गृहस्थाश्रम मुदोपंत. आणि ते दोघंही दाम्पत्य यांनी साधना करून आमच्या पोटी दिव्य पुत्र जन्माला यावा असा वर मागितला होता. आणि मग दुसरा तिसरा कोणी यायचे तर चांगदेवच येणार होते. आणि मग 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि होताची 9 मास झाली ती प्रसूत. प्रसूत झाल्यानंतर दिव्य सुलक्षणी बाळ जन्माला आलं. एवढं नागर गोंडस बाळच जन्माला आलं. फारच चांगलं.
फारच चांगलं बाळ जन्माला आलं म्हणून नाव ठेवलं चांगदेव. बहुतची चांगले चांगा म्हणून जनिता जननी नाम ठेवी. हे चांगदेव महाराजाचे आईवडील. गाव आहे नारायणडोह, तालुका नगर, जिल्हा नगरच येतो त्यांना. तर हे जन्माला आल्यानंतर व्रतबंध झाला, वाढू लागले आणि शिक्षणाला घालवलं. शिक्षणाला घालवल्यानंतर चांगदेव हे पूर्वजन्मीचे मरुद्गण होते. इंद्राची काहीतरी सेवा चुकली आणि म्हणून इंद्राने त्यांना शाप दिला होता की जा तू मृत्यूलोकात जन्म घेशील म्हणून. आणि म्हणून ते मरुद्गण मृत्यूलोकात आले. परंतु त्या मरुद्गणाच्या आईने इंद्रापुढे प्रार्थना केली, जरी हा मृत्यूलोकात गेला तरी तुम्ही त्याला उशाप द्या की हा राजवैभव भोगेल आणि भगवान विष्णू संत ज्ञानोबारायच्या रूपाने येऊन यास कृतार्थ करतील असा आशीर्वाद द्या. असाच आशीर्वाद इंद्राने त्याला दिला होता. तोच स्वर्गाचा मरुद्गण चांगदेव रूपाने जन्माला आलेले आहेत. हे चांगदेव गुरुजींकडे शिक्षणाला घातले. गावातच वेद पाठक ब्राह्मण राहत असताना तिथे शिक्षणाला घातले. किती अभ्यास केला त्यांनी, केले वेद पठन काव्य आणि व्याकरण, झाला शेनी पुनशास्त्र वक्ता. संध्या 3 आवृत्ती पाठ होय. 3दा वाचन केलं का त्यांना लगेच पाठवायचं. त्याला एक पाठीबुद्धी म्हणतात बघा. एक पाठीबुद्धी चांगदेवाची. आणि 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे सर्व अवलोकिलं त्यांनी. त्यांची ती विद्वत्ता पाहून सर्व ब्राह्मण म्हणायचे मनती विद्या सिद्ध अवतार झाला, नेनो ब्रह्माला येणे वेशे. ब्रह्मदेव तर या रूपाने नाही ना आले, चांगदेव महाराजाच्या रूपाने. आणि मग ते नारायणडोहला राहत असताना मग त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच त्यांना सोयरीक करण्यासाठी, मुलगी देण्यासाठी गावगावचे ब्राह्मण येऊ लागले. आणि मग सर्व मंडळी म्हणू लागली, एक म्हणती प्रत्येक जण सांगू लागला आमची मुलगी करा, आमची मुलगी करा, आमची मुलगी करा. वराशी दक्षिणा देऊ शे होन. एक म्हणती वराशी दक्षिणा देऊ शे होन. 100 सुवर्णाचे होन देतो, आमची मुलगी करा. दुजा म्हणे द्विगुण देईन मी. म्हणजे अहो त्यांचे काय करताय, 200 सुवर्णाचे होन देतो, आमची मुलगी करा. तिजा म्हणे सहस्र मुद्रांचा संकल्प. तिसरा म्हणला 1000 सुवर्ण मुद्रा देतो, आमची मुलगी करा. असं सांगितल्यानंतर चांगदेवाने सांगितलं हे बघा तुमचं चाललंय, परंतु मी लग्न करणार नाही. म्हणजे मग तुम्ही काय करणार, मला उदयक प्रारंभाशी ग्रंथ कोण, उद्या कोणता ग्रंथ शिकायचा हे सांगा. सर्व ब्राह्मण हसले, म्हणले बाबा आता शिक्षणाचं काही राहिलं नाही. हा एक तो राहिला योगाभ्यास, एक योगाभ्यास तेवढा राहिलेला आहे. म्हणजे मग योग शिकवा. ते म्हणजे आम्हाला योग येत नाही. मग कोण शिकविल. तव द्विज म्हणती योगी नाही तर स्वदेशी, असं ती वाराणसी माझी विरुळे. आपल्या या भागात योगी कुठेही दिसत नाही. हा योग शिक्षण घ्यायचं असं तर काशीला जा, तिथे योगी आहेत. आणि मग स्वतः चांगदेव महाराज काशीला निघाले. मग जात असताना गावातील बरीच मंडळी चांगदेव महाराजाबरोबर निघाली. आणि चांगदेव महाराजांना म्हणू लागले, महाराज यावं का आम्ही काशी करायला. चांगदेव महाराज काशी करायला नका येऊ, वाराणसीला या म्हटले. आणि ही सगळी मंडळी वाराणसीला गेली. वाराणसीला गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांनी चांगदेव महाराजांचा मोठा आदरातिथ्य केलं. आणि मग चांगदेव महाराजांनी तिथल्या काशीच्या ब्राह्मणांना विचारलं का हो आम्हाला योग कोण शिकविल. त्यांनी आम्हाला काही योग येत नाही. म्हणजे मग आमच्या भागात कसं सांगतात की काशीला योगी आहेत. हा सांगतात ते बरोबर आहे. काय त्यांनी सांगितलं, इथे एक डोंगरांमध्ये विवर आहे, त्या विवरात कोणीतरी योगीराज राहतात असं आम्ही ऐकत असो सहज कर्णो करणी. आमचे वाडवडील सांगत होते या विवरात कोणीतरी योगीराज राहतात. चांगदेव महाराज म्हणले ठीक आहे, जातोत आम्ही त्या विवरामध्ये त्या योगीराजांना भेटावया. सर्व काशीच्या ग्रामस्थांनी सांगितलं, ब्राह्मणांनी सांगितलं चांगदेव महाराज त्या योग्याच्या दर्शनाला जाऊ नका. म्हणले का, जे जे तिथपर्यंत आत्ता गेलेले आहेत त्या योग्याच्या दर्शनाला ते कोणीही जिवंत मागे आलेले नाहीत. का बरं, आपल्याकडे कोणी येऊ नये म्हणून योग्याने त्या गुहेच्या दारांमध्ये त्या गुहेत व्याघ्र सर्प पिशाच आदी उपद्रव करून ठेवलेले आहेत. कोणीही जो जो गेलाय तो प्राणाला मुकलेला आहे. चांगदेव महाराजांनी ती काळजी तुम्ही करू नका. म्हणले का, मी 14 विद्या आणि 64 कळा अध्ययनी आगळा तुझा नाही. मला 14 विद्या आणि 64 कळा येतात. त्या 14 विद्यामध्ये एक स्तंभन नावाची विद्या आहे. स्तंभ शब्दाचा अर्थ होतो खांब. जर आपण स्तंभन नावाच्या विद्येचा प्रयोग केला तर पुढचा मनुष्य खांबासारखा उभा राहतो. बघा खांबच होतो, जवळजवळ निर्जीवच होतो. आणि मग चांगदेव महाराजांनी सांगितलं ठीक आहे, मी मात्र आज जाणार म्हणजे जाणार.
मग चांगदेव महाराजांच्या बरोबरच्या मंडळीला घेऊन चांगदेव महाराज त्या गुहेच्या दारापर्यंत गेले. त्या काय तिथे कुठेतरी गुहा असेल त्या गुहेच्या दारापर्यंत गेले. चांगदेव महाराज आत जाणार त्यावेळेस सर्व नारायणडोह ग्रामवासी नगरकर मंडळी यांनी सांगितलं, कशाला जाता महाराज, 4 टिपणात महाराष्ट्र हलवायचा, कशाला पुढचं शिक्षण घेता, असं ते लोक म्हटल्यानंतर चांगदेव महाराज म्हणले, तसं नाही, मला पुढचं शिक्षण घ्यावयाचंच आहे. मला पुढे शिक्षण, जो विद्यार्थी असतो तो सुखाची इच्छा करत नाही आणि जो सुखार्थी असतो तो विद्याची इच्छा करत नाही. सुखार्थी मनुष्याला विद्या भेटत नाही आणि विद्यार्थ्याला सुख भेटत नाही, हा नियमच आहे महाराज. सुखार्थीनः कुतो विद्या, विद्यार्थिनः कुतः सुखम, सुखार्थीनः त्यजेत विद्या, विद्यार्थिनः त्यजेत सुखम, असं शास्त्र सांगतं. आणि मग चांगदेव महाराजांनी सांगितलं, मी जातो, हे बा इथे काही दिवस थांबा, थांबल्यानंतर 1 महिना 1.5 महिना काय थांबायचं असेल ते थांबा, मी मागं येतो आणि जर मागं आलो नाही तर खुशाल मी गेलो आहे असं समजून तुम्ही निघून जा. आणि काही काळ त्यांना थांबवण्यास सांगितलं, काही सामुग्री दिली आणि चांगदेव महाराज आत गेले. जात असताना त्यांनी स्तंभन नावाच्या विद्येचा प्रयोग केल्यानंतर केले स्तंभनाशी व्याघ्र सर्पा, सर्व व्याघ्र सर्प स्तंभित झाले. बघा चांगदेव महाराज आत गेल्यानंतर पाहिलं तर पुढं ओ हो 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 दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा बसलेले एक कोणीतरी योगी बसले होते आणि लागोन या चरणा वेदाक्षरी स्तविला प्रसन्न तो केला तपोराशी. चांगदेव महाराज त्या साधूच्या चरणाला लागलेले आहेत त्या योग्याच्या आणि वेदाक्षरांनी त्यांची स्तवनवंदना मांडली. मांडल्यानंतर ते चांगदेवाची स्तवनवंदना ऐकल्यानंतर ते प्रसन्न झाले श्रीगुरु आणि चांगदेवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि विचारलं, बाळा म्हणती तू बाळा कैसा आलाशी, संचार पवनाशी नसता येते. बाळ इथे वाऱ्यालाही येण्यासाठी संचार नाही, सध्या संचारबंदी आहे, तू आलाच कसा. चांगदेव महाराजांनी माझ्याकडं पास होता म्हणून मी आलो असं नाही म्हटले चांगदेव महाराज. चांगदेव महाराज म्हणले, मी संसारात उद्विग्न झालेलो आहे आणि तुमच्या चरणाजवळ आलेलो आहे, तुम्ही मला अनुग्रह करा, मला बोध द्या, मला योग शिक्षा द्या. गुरूंच्याही लक्षात आलं, अनुतापाने शरण आलेला आहे, आवेरिता याशी येईल दूषण, मुमुक्ष हा पूर्ण विरक्त झाला, हा मुमुक्ष आहे, विरक्त आहे, आपण याला बोध दिलाच पाहिजे. आणि मग चांगदेवाला पुढे बसवलं आणि मग ते योग काळा सांगू लागले. ऐकता सादर मुद्रा ठसावलीन समाधी लागली चांगयश. जसे जसे ते योगाचे अंग सांगू लागले, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, ऐकता सादर मुद्रा ठसावली समाधी लागली चांगयशी. चांगदेव महाराजाला त्यांनी सांगता क्षणी चांगदेव महाराजाला समाधी लागली आणि 87 वर्षे समाधी भोगिली. 17वी सोशली जीवनकाळा 7 वर्षापर्यंत चांगदेव महाराज समाधीस्थ होते. गुरुजी असे बसले होते पुढे टक लावून, काय बाळ आहे, एकाची वचने कैसा झाला या अनुभव, प्रज्ञा अभिनव बाळकाची. बाळ विद्वान आहे आणि 7 वर्ष गुरुजी असे ध्यान लावून बसलेले. चांगदेवाला समाधी लागली. 7 वर्षानंतर चांगदेव महाराज समाधीतून उन्मज्जन झालं. स्वतंत्र शरीर, स्वतंत्र कांती, दिव्य तेजपुंज चांगदेवाचं शरीर. योग्याच्या अंगावर फार तेज आहे. नगर जिल्ह्यात कर्जत तालुका आहे. त्या कर्जत तालुक्यात एक मांदळी म्हणून गाव आहे. त्या मांदळीला एक साधू राहतात, योगीराज आत्मगिरी बाबा, आजही जिवंत आहेत. पाहण्यासारखे योगी आहेत महाराज. काय योग्याच्या तेजावर, चेहऱ्यावर तेज असते. अगदी कृश झालेले आहेत. आहार नाही, अन्न नाही, पाणी नाही. योग्याला पडजिबेतून रोज एक अमृताचा थेंब पडतो. अमृताचा निर्जरू ज्ञानोबराची ओवी, प्रसवे जयाचा जठरू, मग तया क्षुधा तृषेचा आडदरू काही नाही. ज्ञानोबराय सांगतात योग्याला भूकानी ताण लागत नाही, कारण त्यास रोज अमृताचा एक थेंब पडत असतो आणि त्याच्यामुळे त्याचं शरीर प्रफुल्लित राहतं, अन्न वाचून प्रफुल्लित राहतं. हे विशेष आहे. आणि मग चांगदेव महाराज तिथून समाधीतून उत्थान झालं. गुरुजीच पायाला लागले आणि अनुभव मागती समाधीचा. गुरुजी म्हणले, चांगोबा बहुत दिवस मी हे करीतो अभ्यास परी नलभेच सौरस याज ऐसा. मीही फार दिवस अभ्यास करतो, परंतु मला सविकल्प समाधी लागते, निर्विकल्प नाही. तुझ्या कृपेने मला निर्विकल्प समाधी प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. याला म्हणतात शिष्यात इच्छेत पराजयम, पुत्राचा विजय पिता सुखावत जाय. आणि मग चांगदेवाने श्रीगुरूंच्याच मस्तकावर हात ठेवला. विशेष हे चांगदेवाचं हे, श्रीगुरूंच्याच मस्तकावर हात ठेवला आणि श्रीगुरूंना समाधी लावली. चांगदेव महाराज काशीमध्ये आल्यानंतर ग्रामच्या लोक, त्या क्षेत्रवासियांनी ओळखले हे चांगदेव आहे. मग सगळी मंडळी शरण आली
आणि चांगदेवाने विचारलं आमचे गावकरी, ते म्हणले तुमची वाट पाहून ते निघून गेले, रडत रडत गेले. त्यांना वाटलं चांगदेव मृत्यूच्या दाढेत गेलेले आहेत. आणि मग चांगदेव महाराज तिथून गावी आले. गावी आल्यानंतर पाहतात तो त्यांची 7वी पुण्यतिथी चालू. म्हणजे जिवंत असलेल्या माणसाचीही पुण्यतिथी घालणारे लोक कलियुगात आहेत, हे विशेष आहे. आणि मग चांगदेवाने त्यांना समजावून सांगितलं. आणि मग चांगदेव महाराज तिथं काही काळ राहिल्यानंतर ते तिथून तापी तीरावर गेले. तापी तीरावर गेल्यानंतर 90 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना काळ न्यावयास येत असे. 100 वर्षांच्या वेळी काळ न्यायला आला का यांनी योग सामर्थ्याने आपले पंचप्राण महाप्राणात विलीन करावायचे. आणि महाप्राणात विलीन केल्यानंतर चांगदेव ते तिथं 7 दिवस काळ बसून राहावायचा. तर 7 दिवस ते शरीरात त्यांचे प्राण येत नसायचे, फक्त प्रेतवत शरीर राहायचं. आणि मग आलेले यमदूत म्हणायचे याच्यात काळदूत आले, काळ आला का काळ म्हणायचं, याच्यात प्राणच नाही, नेता कोणाला? प्राणहरण करतात ना ते, प्राणहरण करणारा काळदूत तिथं आले, काळ आला, यम आले, यमदूत आले, तरीही त्यांना तिथे प्राण दिसत नसे. असे 7 दिवसानंतर काळ निघून गेला का पुन्हा चांगदेव महाराज त्या शरीरात येऊन राहत असे 14 वेळा त्यांनी काळ मागं पाठविला. म्हणून त्यांची 14 नावं निळोबरायच्या गाथेत आलेली आहेत. शिवयोगी चांगा, मनयोगी चांगा, अनकरनामे चांगा, नहाम नामे चांगा, बुटी चांगा, अशी एकंदर 14 नावं आहेत. निळोबरायच्या गाथा पाहून घ्या. अशा 14 नामे विराजती चतुर्दश, अशी 14 नावे पडली. 14 नावे झाल्यानंतर कर्मधर्म 1400 वर्ष जगले. ते 1400 वर्ष जगल्यानंतर ज्ञानोबराय पैठणहून आळंदीला आलेले आहेत. पैठणचा कोणीतरी एक ब्राह्मण तीर्थयात्रा करता करता त्या चांगदेवाला आला आणि तापीचं स्नान केलं, चांगदेवाचं दर्शन घेतलं. तेवढ्या चांगदेवाने विचार कुठून आले? म्हणजे आम्ही पैठणहून आलो. अपूर्व काय पाहिलं? आता काय अपूर्व आहे? यांच्याकडे अशी सिद्धी होती, आंधळ्याशी डोळे, महाव्याधी हरी आंधळ्याशी डोळे, वांजापुत्र फळे पंगोशी पाय. चांगदेवांकडं शिष्य समुदाय देशोदेशीचे राजे त्यांचे अनुग्रहित झाले होते महाराज. चांगदेवाचा प्रताप पाहून 1400 वर्ष त्यांच्याकडे संजीवनी मंत्र होता. ते समाधीस्थ व्हायचे. समाधीतून उत्थान झाल्यानंतर जिथं पुढं पडलेली प्रेत आहेत त्यांच्याकडे ते अमृत दृष्टीने पाहिलं की ती प्रेत उठून बसायची महाराज. निळामणीची ही प्रेते जीवविली, वरदे उपजविली बाळेश्री, हे चांगदेवांचंच वर्णन आहे. असे चांगदेव महाराज तिथं राहत असताना 1400 वर्ष झाल्यानंतर तो पैठणचा ब्राह्मण आला. त्याला सांगितलं बाळ नवीन काय पाहिलं? आता ज्याला ज्या वस्तूंची प्राप्ती आहे त्याला त्याच्यापेक्षा जर दुसऱ्या वस्तूचं नाविन्य वाटत असेल तर समजून घ्यावा आपल्याला आणखीन बोध ठसावलेला नाही. नवीन काय पाहिलं? मग त्यांनी सांगितलं एक अपूर्व पाहिलं. म्हणले काय? आळंदीची 4 वाळं पैठणला आणि त्याने रेड्याच्या मुखातून वेदश्रुती वदविल्या आणि स्वर्गाचे पितर आणून जीव घातले. हे ऐकलं ज्यावेळेस त्यांच्या शिष्यांनी मनती भोवंडायाशी हकला म्हणले बावळट मनुष्य आहे, कैसा हा बोलला धीरची न धरता, आजागळी वार्ता अप्रस्तुतची. अरे कस काय बोलला हा? याला काही मर्यादा कळते का? सिद्धापुढं असं बोलल्यानंतर आता याला दंड भोगावं लागल. चालता भोवंडा याला, दुरी भोवंडा त्या ब्राह्मणाला. चांगदेवाने सांगितलं त्याला हकलू नका, इकडे आणा. तो बोलतोय त्यात काहीतरी तथ्य आहे. मग सर्व इतिहास विचारला तर त्या ब्राह्मणाने सर्व इतिहास सांगितला. आणि मग चांगदेवाच्या लक्षात आलं अशी कोणीतरी सद्गुणी बाळं जन्माला आलेली आहे. पंचांग घ्या आणि गणित पाहिलं तर गणितही बरोबर उतारलं. गणित बरोबर उतारल्यानंतर तरीही विश्वास व्हावा म्हणून 2 शिष्य चांगदेवांनी याला पाठवले, पैठणला पाठवले. पैठणच्या ब्राह्मणांना पत्र लिहून दिलं की घडलेला वृत्तांत खरा आहे की खोटा आहे याची विचारणा करा. असं सांगितल्यानंतर ते 2ही शिष्य पैठणला गेले तर पैठणच्या ब्रह्मवृंदाने लिहून दिलं की घडलेला इतिहास इत्तंभूत खरा आहे, इत्तंभूत खरा आहे. असं सांगितल्यानंतर ते 2 शिष्य मागे आले. चांगदेवाने हा इतिहास ऐकल्यानंतर सर्व शिष्यमंडळीला सांगितलं की शिष्यवृंदांनो आजपासून माझी पूजा बंद. का? पूजेचे अधिकारी अवतीर्ण झालेले आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज, आजपासून माझी पूजा बंद, त्यांची पूजा करायची. अमर्यादा करू नये. अमर्यादा केल्यानंतर काय होतं? त्रिशंकुला आणि सगरांना विचारा निळोबराय म्हणतात. त्रिशंकू आणि सगर अमर्यादेने पतन पावलेले आहेत. सर्वांना कथाभाग माहीत आहे. आता अमर्यादा करायची नाही. ज्ञानोबराय हे पूजेचे अधिकारी आहेत, त्यांची पूजा करायची, माझी नाही. पूजा बंद. आता शिष्य जर गुरुला जर गोत्यात आणणार नाही तर मग शिष्यच कशी? मग ते सर्व शिष्य एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं गुरुजी एखाद्याचा महिमा पाहून आपण स्थानभ्रष्ट होऊ नये.
आपण आपल्या स्थानावर भक्कम उभं राहावं. अहो मगर जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत ती हत्तीलाही धरते, तसं आपण आपल्या स्थानावर राहावं. ती जर मगर गल्लीत गेली आणि फिरायला लागली तर तिला कुत्रेही फाडून खातील. मग स्थानभ्रष्ट होऊ नये, आपण आपल्या स्थानावर भक्कम राहावं. असं ज्यावेळेस सांगितल्यानंतर मग चांगदेव महाराज म्हणजे काय करायचं, असं करा, त्यांना निरोप पाठवा आणि त्यांनाच इकडे बोलवून घ्या. म्हणजे ज्ञानोबरायला इकडे कशाला बोलवायचं, आपणच त्यांना भेटायला जाऊ. म्हणजे काही असो, परंतु त्यांची ती सिद्धाई आहे की नाही हे पाहिली पाहिजे. मग तुम्ही त्यांना पत्र लिहा. आणि मग चांगदेव महाराजांनी पत्र लिहिण्यासाठी घेतलं आणि चांगदेव महाराज बसले. पत्र लिहिणाऱ्याला सांगितलं, हां ले ले, चिरंजीव ज्ञानदेवास माझा आशीर्वाद. त्याने लिहिलं, चिरंजीव ज्ञानदेवास माझा आशीर्वाद. अरे 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 अरे, फाड 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 पत्र फाडा. का चिरंजीव कसं लिहायचं त्यांना, ते त्यांना जर चिरंजीव म्हणावं तर अधिकार काय आहे. म्हणजे मग असं लिहे, तीर्थरूप ज्ञानोबरायास बाळ चांगदेवाचा नमस्कार. त्याने लिहिलं, तीर्थरूप चांगदेवास बाळ चांगदेवाचा नमस्कार. तीर्थरूप ज्ञानोबरायास बाळ चांगदेवाचा नमस्कार. तेवढ्या शिष्य म्हणले, महाराज त्यांचं वय कुठं, तुमचं 1400 वय आणि तीर्थरूप ज्ञानदेवास बाळ चांगदेवाचा, हसतील लोक आपल्याला. फाड 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 पत्र फाड. मग काय लिहावं, तीर्थरूप लिहावं की चिरंजीव लिहावं. तीर्थरूप मनोतरी चिरंजीव मनोतरी विश्वात्मक आणि तीर्थरूप तरी बाळदशांगी. काय लिहावं काय कळेना. एक शिष्य म्हणला, महाराज द्या कोरं पत्र पाठवून. म्हटले बघ ते त्यांना कळेल की काहीतरी याच्यात गौडबंगाल आहे म्हणून. मग ते कोरस पत्र घेतलं. 2 शिष्य पाठवण्यासाठी ठरवले. त्यांना सांगितलं, जा तुम्ही. किती दिवस लागतील, म्हणजे महिनाभरात जाऊ. बरं, माझ्या आशीर्वादाने तुम्हाला 10-12 दिवसातच तुम्ही जाल. आणि चांगदेवाच्या आशीर्वादाने ते मार्गक्रमणा करमत जिथे महिनाभर लागतो तिथे ते 10 दिवसात. आजही तिकडल्या दिंड्या महिना सव्वा महिना लागतो त्यांना आळंदीला येण्यासाठी. मेहून भागातल्या, कोथळीच्या आदी दिंड्या. 10-12 दिवसात ते इथे आले. आल्यानंतर इंद्रायणीचं स्नान केलं तर काही मुलं खेळत होती. खेळत असताना त्या विचारलं त्या नदीकाठच्या लोकांना, का हो हे कोणतं तीर्थ आहे. म्हणजे इंद्रायणी आहे. गाव कोणतं आहे. अलंकापूर आहे. हो, चांगदेवाच्या प्रतापाने आम्ही 10 दिवसात नकळत कशी आलो काय कळलं नाही. मग तिथं काही लहान मुलं खेळत होती. आणि ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई हे भिंतीवर बसले होते. सांगतात ती भिंत इथे जवळ भोसल्यांच्या घरापुढे होती असं सांगतात. तिथे ती जागाही आहे हाच. आणि तिथे ती भिंत होती. ज्ञानोबराय ही मंडळी चौघही तिथे बैसली. सूर्य करी उष्ण घेत, सूर्यनारायणाची उष्ण किरणे घेत बसली होती. त्या अर्थी हा प्रसंग हिवाळ्यातील असावा. ज्ञानोबराय सूर्य किरण घेत बसले होते. बसले असताना ते दोन्ही बाळं तिथं आली. आल्यानंतर ते 2 शिष्य तिथे आले. तिथं काही मुलं खेळत होते. त्या मुलांना विचारलं, का हो निवृत्ती ज्ञानदेव वसता ती कोठे आणि कोणीकडे मठ आहे त्यांचा. का हो ही बाळं कुठं राहतात आणि त्याचा मठ कुठं आहे. असं एकेरी बोलल्यावरती बाळं जी धावली. कोठील रे तुम्ही, नेना विनितता, उद्धट बोलता महामूर्ख. काय कुठले रे तुम्ही, उद्धटासारखं एकेरी प्रयोग करता म्हणले आमच्या ज्ञानोबरायांना. ज्ञानदेव आणि निवृत्तीदेव कुठं राहतात, एकेरी बोलता. अरे तिही लोकावरी मिरवे ध्वज ज्यांचा, नेनवा महिमा त्यांचा मतिहीन. बावळट कुठले, लहान लहान मुलाने त्यांची हजेरी घेतली. ते म्हटले या गावातली लहान मुलं एवढी विद्वान आहेत तर ते कशी असतील, मग कुठे आहेत ते. मग त्या मुलांनी नेत्र संकेत केला. असा नेत्र, गुरुजींकडे बोट सुद्धा करायचं नसतंय, श्रीगुरूंकडे नेत्र संकेत केला. नेत्र खुणाने कळवलं ते चौघं बसलेत ना तेच ते आहे. आणि मग ते 2 शिष्य येऊ लागल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायाला म्हणतात, ज्ञानोबा ज्या चांगदेवाचा उद्धार करण्यासाठी आपण अवतार घेतलाय त्या चांगदेवाचं आता आपल्याला दर्शन होईल असं वाटतंय. आणि मग ते 2 शिष्य येत आहेत. तेवढ्यात ज्ञानोबराय त्यांना म्हणले, या चांगदेव महाराजाचे शिष्य का, तुम्हाला चांगदेव महाराजांनी काही पत्र दिलंय का आमच्यासाठी. त्या शिष्यांना कळालं यांना कोणी टपाल पाठवलं होतं, यांना कसं कळालं. हे पहिल्या ठोक्यात शिष्यगार केले. ते सर्व दोघंही शिष्य या 4ही भावंडाच्या चरणी लागले. ज्ञानोबरायाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचे षडविकार मावळून गेले. आणि मावळून गेल्यानंतर ते ज्ञानोबरायाला पुढे शरण आले. मग ज्ञानोबा ते पत्र घेतलं. निवृत्तीनाथाने पाहिलं, कोरच होतं, ज्ञानोबरायाकडे दिलं. ज्ञानोबरायाने पाहिलं, सोपन काकाकडे, सोपन देवाने पाहिलं, मुक्ताईकडे दिलं. मुक्ताईने पाहिल्यानंतर मुक्ताई म्हणतात, ज्ञानोबा 1400 वर्ष चांगा जगला पण कोराच राहिला. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता असं म्हणू नये. कोरे ते सोवळे खरकटे ते ओवळे, धुतल्याही जळे निर्मळ नव्हे. कोरिया अक्षर उमटे हातवटी, रद्दी जाय हाटी विकावया. कोऱ्याच पत्रावर अक्षरं चांगली उमटतात
मग काय करायचं? निवृत्तीनाथ महाराज म्हणले, ज्ञानोबा चांगदेवाला 64 विद्या येतात, परंतु 65वी आत्मविद्या त्यांना येत नाही. मग त्यात आत्मविद्यालया की जी चांगदेवाच्या डोक्यावरून नाही पर शिंडीवरून गेली पाहिजे, अशी आत्मविद्यालय. ज्ञानोबरांनी गूढ तत्वज्ञान चांगदेव 65 लिहिली, पत्राला घडी घातली, त्या शिष्यांच्या हातात पत्र दिलं, सांगितलं चांगदेवाला म्हणाव या पत्राचं उत्तर द्या, तरच तुम्ही योगी नाही तर योगी नाही. बर, झाका डोळे, झाकले डोळे, उघडा डोळे, उघडले डोळे, तर थेट चांगदेवा पुढे. हो म्हणजे आपल्या गुरुजीच्या प्रतापाने आपल्याला यायला 10 दिवस लागले, ज्ञानोबराच्या प्रताने 10 सेकंदात आपण चांगदेवा पुढे आलो. आणि आल्यानंतर मग मात्र चांगदेवाला ते पत्र दाखवलं. चांगदेवाने ते पत्र वाचलं, एक अक्षर सुद्धा कळेना. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनिया जगदा वासू दावी मग ग्रासू प्रगटरा करी, एक ओवी सुद्धा कळेना. काय करावं काही कळेना वा. मग त्या 2 शिष्याला विचारलं, कसे आहेत ज्ञानोबराय? चांगदेवांनी विचारलं. ते 2 शिष्य म्हणले, खरं सांगू का? हो, राग नाही म्हणणार ना. नाही महाराज, तुम्ही तिथं विना पहारा सुद्धा करायच्या लायकीचे नाही. असं ते लिहिलेलं नाही, हे माझ्या मनाने टाकले. महाराज ज्ञानोबरायचा प्रताप काही आगळा वेगळा आहे. काय सांगताय? हो, काही आगळे वेगळे साधू आहेत, आपल्याला त्यांचं महत्त्व कळणार नाही. आपण त्यांना शरण जाण्यातच आपल्या जीवनाची कृतार्थता आहे. असं म्हटल्यानंतर चांगदेव महाराज म्हणले, ठीक आहे शरण जाऊ, पण शिष्यच ते काय झालं तरी. इतर शिष्य म्हणले, महाराज तसं जायचं नाही, मग वजनात जायचं. हा शब्द आमच्या आळंदीकरांचा आहे, वैभवात जायचं. आणि मग चांगदेवांनी 1400 प्रमुख शिष्यांना 1400 वाघ बोलविले. 1400 वाघावर शिष्य, सर्व शिष्य बसवले. त्या 1400 खाली पायदळ लोकांनी चालायचं, पायदळ लोक चालली, त्याच्यावर विमान मार्गे आकाशमार्गे 1400 वाघ, त्याच्यावर त्यांचे 1400 प्रमुख शिष्य, आणि त्याच्यावर 1400 वर्षाचे चांगदेव महाराजाचा एक धान्या वाघ, हातात सर्पाचा आसूड, आणि चांगदेव महाराजांचा वाघ उंच, त्याच्या खाली 1400 शिष्यांचे वाघ ते वायुमार्गाने, आणि खाली आपला मोकळा कारभार, मोकळे टाकले लोक सगळे पाय पाय निघाले. मग निघाल्यानंतर चालली सगळी मंडळी. अशी ती संपूर्ण यात्रा समुदाय 3 लाख यात्रा निघाली चांगदेव क्षेत्रावरून इकडे येण्यासाठी. येत असताना ते कुठं कुठं आले त्याचं वर्णन आहे. पुणतांब्याला आले, आळ्याला आले, आळ्याहून आल्यानंतर ते केंदुराला आले, आणि आळे खिंडीवरून उतरले घाट. खिंडी त्याला ते धामारीची खिंड म्हणतात, धामणीची खिंड म्हणतात. ती खिंड आहे, दोन्हीकडून डोंगर आहेत, आणि तिथून आले. ते आल्यानंतर केंदुराला आले. कानोपाठक प्रीती चालविले सवे. कानोपाठकाची इथे केंदुरकरांचं कीर्तन राहतं बघा, समाधी सोहळ्याच्या प्रसंगाला नामदास करतात, आणि द्वादशीचं कीर्तन केंदुरकर करतात. तर कानोपाठक प्रीती चालविले सवे, प्रार्थने अत्यादरे चांग देवे. चांगदेवानी कानोपाठकांना विनंती केली की आपण आमच्याबरोबर चालावं. आणि मग केंदुरावरून उतरले घाट. केंदुराचा एक घाट आहे, तो घाट उतरले. त्या केंदुराच्या घाटात ज्ञानोबरायच्या पादुका आहे. ज्ञानोबराय केंदूरला भेटायला जात असत. जात असताना त्या घाटात थांबायचे. त्या घाटात पादुका, एक वारकरी होते ज्ञानोबा डफळ म्हणून, तर त्यांच्या स्वप्नात ज्ञानोबा जायचे. ते म्हणायचे, या घाटात मी बसत असे, इथं माझ्या पादुका आहेत, त्या स्थापन करा. आणि मग त्यांनी तिथं पादुका स्थापन केल्या. आता त्याच्यावर जीर्णोद्धार केलेला आहे त्यांच्या चिरंजीवानी बापू डफळ म्हणून. तर ऐका, आपला विषय असा चाललाय की त्या घाटावरून खाली उतरले. आल्यानंतर शेल पिंपळगावला आले, भीमा भामेचा संगम. पुन्हा 2 शिष्य पुढे पाठवले. योगीराज चांगदेव महाराज शेल पिंपळगावला आलेत, तुम्ही त्यांना भेटायला सामोरं या. ज्ञानोबरायाला काय कोणाला निरोप पाठवा हेही लोकांना कळत नाही. चांगल्या माणसाला कामाला लावते, तर असा वर्ग कलियुगात आहे. ज्ञानोबराय म्हणून आम्हाला भेटायला सामोरं या. आणि मग तिकडून चांगदेव महाराज धान्या वाघावर बसून येत आहे. इकडे ते 2 शिष्य आले. सकाळ प्रातःकालच होता. ही 4ही भावंड भिंतीवर बसलेली, आणि चांगदेव वैभवात येत आहेत. ही बातमी दिल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणजे, ज्ञानोबा अरे ते वाघावर बसून आले, आता आपण काही शेळीवर बसून पुढे जायचं का? मग असा प्रताप दाखवा की चांगोबाची जिरलीच पाहिजे. ज्ञानोबरायची जिरवायला आले होते, आता स्वतःचीच कशी जिरती पाण्यासारखा योग आहे. आणि मग ज्ञानोबरायच्या भिंतीवर बसले होते. ज्ञानोबराय म्हणले, त्यांची सजीवावर सत्ता आहे, तर आपली निर्जीवावर कशी आहे हे दाखवून द्यायचं त्यांना. आणि मग ज्ञानोबरायांनी भिंतीला आज्ञा केली. भिंतीला सांगितलं, चाल बाई, आपल्याला भेटावयात जायचं आहे चांगदेवाला. आणि मग भिंत चालविली, जड भिंती, आणि ती भिंत चालत आहे गजगती. जसा हत्ती असा डुलत डुलत चालतो, तशी ज्ञानोबरायची भिंत चालली. आमचे श्रीगुरू मारुती महाराज कोरेकर सांगतात, तिकडून चांगदेवाचा वाघ आकाशमार्गे आला.
तर ज्ञानोबरायची भिंत त्या वाघाच्या वर. त्या चांगदेवाने पाहिलं, हा आपल्यापेक्षा उंच येतं. आणि मग उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. आणि मग चांगदेवाने वाघाच्या खाली उडी टाकली. आपली सत्ता सजीवावर आहे, यांची सत्ता निर्जीवावर आहे. भिंत चालती हे पाहिल्यानंतर स्वतः चांगदेवाने वाघाने उडी खाली टाकली, दंडवत घातला. आता चांगदेव जिथं गुरुजी दंडवत घालतात तिथे ते 1400 कशाला खाली वाघवर बसून राहतील. त्यांनीही खाली उड्या टाकल्या, दंडवत घातले. हातातला सर्प निघून गेला आणि ते 1400 वाघ होते ते वाघही निघून गेले आणि ते याच भागात राहिले. म्हणून खेड, आंबेगाव, जुन्नर भागात रोज वाघ दिसतात. त्याचं बहुतेक ते चांगदेवानी सोडलेले वाघ असावेत. आणि मग चौकडे सगळी शिष्यमंडळी दंडवत घालू लागली. जैशी धूत वस्त्रे पडली, जणू काही एखाद्या धोब्याने वस्त्र धुवून वाळू घातली तशी 3 लाख यात्रा ज्ञानोबरायला दंडवत घालत आहे. निवृत्तीनाथांनी पाहिलं, चांगदेव काही उठेनातच ज्ञानोबरायला दंडवत घातल्यानंतर. मग निवृत्तीनाथ महाराज म्हणले, ज्ञानोबा त्याचा अभिमान गलित झालेला आहे, मग तुम्ही तुमच्या हाताने जाऊन त्याला उठवा. मग ज्ञानोबरायने चांगोबाला उठवलं, आलिंगन दिलं आणि ये हृदयचे ते हृदय घातले. आणि मग ज्ञानोबरायांनी त्यांना तिथं वटाखाली बसवलं. तिथे एक विश्रांतीचा वट आहे. झाली भेटी तोची विश्रांतीचा वट, छाया घनदाट वैसावया. चांगोबाची आणि ज्ञानोबरायांची भेट झाली. आळंदीत आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ इंद्रायणीच्या तटावर वाचावा, अमृत अनुभव सिद्ध बेटात वाचावा आणि चांगदेव 65 विश्रांती वडाखाली वाचावी. सद्गुरू गुलाबराव महाराज मादानकर यांनी लिहिलेलं आहे. गुलाबराव महाराजांनी हे लिहिलेलं आहे. हरिपाठ इंद्रायणीच्या काठावर वाचायचं आळंदीमध्ये, ज्ञानेश्वरी पारायण आजान वृक्षाखाली करायचं, अमृतानुभवाचं पारायण सिद्धपेठात जाऊन करायचं, कारण विषय गहने एकांतात करायचं. आणि चांगदेव 65चं पारायण विश्रांती वडाखाली करायचं. आम्ही काही वारकरी 1 दशमी सोडायला तिथं जात असतो. जसे वारकरी पंढरपूरचे वारकरी विष्णुपदाला जातात आणि आपले वारकरी काय विश्रांती वडाला कोणी जात नाही, गावातूनच एसटी धरतात आणि तसेच घरी निघतात बघा. म्हणून आपण विश्रांती वडाला सुद्धा गेलं पाहिजे. ज्ञानोबराय चांगदेवाची तिथं भेट झालेली. विश्रांती वटाची सावली लागली का त्या मनुष्याला विश्रांती प्राप्त होते. म्हणून आजही काही वारकरी विश्रांती वाटाला दर्शनाला जातात. म्हणून ज्ञानोबरायांनी चांगदेवाला तिथून धरलं, आळंदीत घेऊन आले. आल्यानंतर इथे राहू लागले. राहू लागल्यानंतर ते ज्ञानोबरायांनी तिचं एक चांगदेवांच्या शिष्यांना भूक लागली. भूक लागल्यानंतर त्यांनी गुरुजींना विनवणी केली, महाराज एवढी मोठी यात्रा आली, भूक लागली, त्यांनी जोंधळे आणा. जोंधळे आणल्यानंतर जोंधळ्यावर हात ठेवला का सर्वांच्या लाह्या झाल्या, सिद्धाई दाखवली. खा म्हणले सर्वजण. ज्ञानोबरायच्या लक्षात आलं हे सिद्धाईचा घोर आणखी वागवित आहे. मग चांगदेवाला सांगितलं, तुम्ही आज आमच्याकडे भोजनाला या, आम्ही मांडे करणार. मांडे करणार आणि तुमच्याकडे तर चुलही पेटलेली नाही. त्यांनी ती काळजी तुम्ही करू नका. मुक्ताने सामुग्री केली. सोपान काका ओनवे झाले आणि सोपान काकाने पाठ तापवली. मुक्ताईने सोपान काकाच्या पाठीवर मांडे भाजले. तो प्रसंग भिंतीच्या जवळ घडलेला आहे. ती जी मांडेवाली धर्मशाळा आहे ना, ते ज्ञानोबराय मुक्ताईने भाजलेले 2दा मांडे भाजलेले आहेत. एकदा बेटात, एकदा तिथं. असा समन्वय पाहिजे. कथा सांगत असताना आधाराला धरून सांगितले पाहिजे. आपल्याला काय वाटतं हे सांगायचं नाही, गाथ्यात काय लिहिलं आहे ते सांगत जा. ते बेटातले मांडे भाजले तो प्रकरण वेगळं, आणि ते भाजले ज्ञानोबरायने मांडे भाजले बेटात, आणि सोपान काकाच्या पाठीवर मांडे भाजले मात्र ते तिथं. आता त्याचं प्रतीक म्हणून एक धर्मशाळा उभी आहे, ती अलीकडे आहे ती. आणि मग तिथं ती सगळी मंडळी थांबली. भिंत तिथं उभी केली, सगळी मंडळी तिथे थांबलेली आहे. चांगदेवाने ते पाहिल्यावर लक्षात आलं, अरे आपल्यापेक्षा यांची शक्ती काय अलौकिक आहे म्हणले. स्वतंत्र पाठ काय तापली म्हणले त्या सोपानदेवाची पाठ. प्रसाद घेतल्यानंतर मग चांगदेव महाराज म्हणतात, महाराज आम्हाला एवढी चांगदेव 65 समजून सांगा. ज्ञानोबराय म्हणले ते काम मुक्ताईकडे म्हणले. मुक्ता यांना चांगदेव 65 समजून सांगा. मुक्ताई म्हणलं ठीक आहे सांगते, पण मी देवी आहे, देवीला प्रसन्न करत असताना काहीतरी बळी द्यावा लागतो. मग हे तुझी एवढी 3 लाख यात्रा आहे, मला एखादा बळी देशील का? चांगदेव महाराज म्हणले का नाही, कोणाचाही बळी द्यायला तयार आहे म्हणले मी. चालन ना शिष्यांनो. शिष्यांनी ऐकलं, हां आता काय गुरुजी आमचाच बळी देतात की काय, कोणाचा नंबर लागेल आता का? हे आत्तापर्यंत मृतप्रियत उठवणारी चांगदेव, आपला बळी दिला तर आपल्याला पुन्हा जिवंत करणार नाहीत का हे माहिती होतं, पण तरीही लोक मरायला तयार नाहीत बा. लोक फार हुशार आहेत महाराज. आणि मग चांगदेव महाराज म्हणजे उद्या देतो. मुक्ताईला दाखवायचं होतं हे किती खरे आहेत म्हणून. आणि चांगदेव महाराज रात्री झोपले.
रात्री 12 वाजता 3 लाख यात्रा उठली. कशाला? काकड्याला नाही, निघून जायला. 1 वाजता शेल पिंपळगाव, 2 वाजता शिक्रापूर, 3 वाजता शिरूर, 4 वाजता सुपा, 5 वाजता नगर. थेट त्या मार्गी लागली, मेहून मार्गी लागली, चांगदेव मार्गी निघाली ती मंडळी. पहाटे 4 वाजता चांगदेव महाराज उठले तर पाहतात आपल्या तळावर कोणीही मनुष्य नाही. आणि मग मुक्ताईकडे आले, सांगितलं अगं आईसाहेब सगळे लोक निघून गेले. मुक्ताईने सांगितलं तुला सांगत होते हे लोकप्रसिद्धीच्या मागे साधूने लागू नये. साधू लोकप्रसिद्धीच्या मागे लागला की त्याच्या परमार्थाला उतरती काळा लागते. आणि मग चांगदेव महाराजांनी मग मला पत्र, मुक्ताई म्हणले बळी घेतल्याशिवाय तर सांगणार नाही. मग चांगदेव महाराज म्हणे माझा बळी घ्या पण मला हे पत्र सांगा. मुक्ताईने सांगितलं आता तुझा भाव शुद्ध झालाय, तुझा बळी द्यायची गरज नाही, तुझा जीव घेत नाही, जीवभाव घेते. मग जीवभाव समर्पण केला आणि आदिशक्ती मुक्ताईंनी त्यास बोध दिला. आणि मग चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी मुक्ताईचा गुरुपुत्र झालेलो आहे. मी मुक्ताईला शरण आलेलो आहे, काया वाचा मनाने शरण आलेलो आहे. मुक्ताईला ते शरण आलेले. चांगदेवांना बोध ठसावला आणि चांगदेवाचं 15वं नाव मुक्ताईने ठेवलं. काय? केशवदास चांगा. आजपासून तुम्ही तुमचं 15वं नाव आहे. 14 वेळा काळ मागं पाठवलं म्हणून 14 नावं निळोबरांच्या गाथ्यात आलेली. आता 15वं नाव केशवदास चांगा. इथून पुढे तुम्ही पांडुरंगाची भक्ती करा आणि मग तुम्ही समाज परमार्थाला लावा. आणि तसंच केलं चांगदेवानी. मग चांगदेवानी प्रसादेची विधवे शिबाळ जन्मविला केवळ भातलवंडा, भातलवंड्याची कथा, कृष्णामाईची कथा, पंढरपूरचं मंदिर यवनांनी पाडलं. हो, ज्ञानोबराय समाधिस्थ झाल्यानंतर मागं यवनांनी पाडल्यानंतर चांगदेवानी बांधलं, असाही एक इतिहास आहे. असा अनेक प्रकारचा इतिहास चांगदेवानी केलेला आहे. हे चांगदेव प्रकरण संपलं. चांगदेव प्रकरण संपल्यानंतर ज्ञानोबरायाला भेटण्यासाठी नामदेव महाराज आले. मग तो काय प्रकरण झाला, ते काय इतिहास आहे, तर या इतिहासाचा विचार आपण उद्याच्या चिंतनात करणार आहोत. झालेलं चिंतन सेवेत जे योग्य असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुजनांचं, ज्ञानोबरायाच्या प्रसादाचं आहे. आणि जे काही व्यंग असेल ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत असं समजून मला परत करा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आयोजित संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा 724वा आणि त्या प्रेत्यर्थ ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र आपण ऐकत आहात. झालेली चिंतन सेवा श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. इथेच थांबतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण आहे.